हे पाय आता आहे ना, हे TCSचं एकदम बेसिकपासून सुरुवात करतो. एकदम एकदम पहिल्या क्वेश्चनपासून बरं का. तर याच्यात आहे ना, क्वेश्चन नंबर 1मध्ये ना 8 एकाला मार्कला 8 लिहायचे असते. त्यात आता विचारलेले आहे ना, काही डिफिनेशन येते ना आणि काही याच्यातले असते. तर त्यामधले पहिला टॉपिक घेऊ प्रिमिटिव्ह नॉन प्रिमिटिव्ह. आता प्रिमिटिव्ह म्हणजे पुढून शेवटपर्यंत जायची. आणि प्रिमिटिव्ह म्हणजे प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे मागून पुढे यायचं, याला म्हणायचं प्रिमिटिव्ह. आणि म्हणजे प्रिफिक्स आणि सफिक्स, प्रिमिटिव्ह म्हणते मी, प्रिफिक्स आणि सफिक्स. तर आता हे बाय, आता इथं क्वेश्चन दिलेला आहे पहिला एक मार्काला का प्रॉपर प्रिफिक्स आणि सफिक्स स्ट्रिंग कॉम्प्युटर दिली. व्हॉट इज द प्रिफिक्स आणि सफिक्स. आता आपलं प्रिफिक्स आणि सफिक्स काढायचे. स्ट्रिंग काय आहे? कॉम्प्युटर. हे बाय, आता अगोदर प्रिफिक्स मग प्रिफिक्स काढताना अगोदर स्टार्टिंगला एक ॲप्सिलॉन द्यायचा. ॲप्सिलॉन दिला का कॉमा, कॉम्प्युटरचा अगोदर C इन, त्यानंतर कॉमा, मग CO इन, त्यानंतर कॉमा. म्हणजे एक एक शब्द पुढं वाढीत चालायचं फक्त. त्यानंतर COM, त्यानंतर COMP, COMPU, कॉम्प्युटर. हे पाय, आणि T नंतर कॉम्प्युटर. हे एक झालं प्रिफिक्स. आणि याचं सफिक्स करायचं आपल्याला. सफिक्स हा सफिक्स. आता हे प्रिफिक्सला आपण पुढून शेवटपर्यंत ठेवलं. सफिक्सला काय करायचं, फक्त ॲप्सिलॉन द्यायचा आणि शेवटून हे यायचं अगोदर येणार, मग त्यानंतर ER, त्यानंतर TR, त्यानंतर UTR, PUTR, MPUTR, आणि OMPUTR. हे पाय, हे एक असं येतं. याच्यात पुढून शेवटपर्यंत गेलं तर शेवटच्या आरपासून स्टार्ट केलं, मग नंतर E, त्यानंतर T, त्यानंतर U, P, M आणि O, आणि मग शेवट C. आता हे तर सोपंच आहे, एवढं तर कळलंच असं. हे पाय, हे क्वेश्चन दुसरं आहे. इथं आहे ना 2000 म्हणजे ह्यो पण असाच एक विचारला होता आणि ह्यो पण विचारलेला आहे. आता 24चे प्रश्नपत्रिका आहे, त्यामध्ये हे सगळे 1 मार्कचे क्वेश्चन आहे. आता ह्यामध्ये ना एक एक्झाम्पल द्यायला लावले सफिक्सचं. मग इथं स्ट्रिंग घेऊ. समज स्ट्रिंग घेतली संकेत. सफिक्स म्हणजे कसं उलटं जायचं. आता अगोदर काही सफिक्स अगोदर ॲप्सिलॉन लिहायचा, त्यानंतर कॉमा, अगोदर T, कॉमा, मग ET, मग KET, NKT. हे एक झालं 1 मार्कचा प्रश्न सफिक्सचा. आता हे पाय, हे उत्तर आपलं. आता डबल प्रिफिक्स स्ट्रिंग. हे पाय, इथं मी संकेत घेतलेलंच होतं. आता हे संकेत झालं. समज इथं एखादं जर दुसरं नाव असलं, बरं हे तर काय एवढं सोपंच, हे तर करायचं असं सरळ जायचं आणि लेफ्ट यायचं. हे झालं प्रिफिक्स आणि सफिक्स. तरी एक एक्झाम्पल घेऊ. स्ट्रिंग आहे राधाचं प्रिफिक्स कसं होईल, अगोदर समेशन, त्यानंतर R, नंतर RE, त्यानंतर RAD, RADH,
आणि शेवट RADH. सफिक्स अगोदर समेशन द्यायचं आणि शेवटून सुरुवात करायची. शेवटचं काही ना अगोदर ये, मग याची, मग DHE, EDHE, RADHE. झालं. हे झालं 1 मार्कचा क्वेश्चन. हे शक्यतो पडणच फिक्समध्ये. सफिक्स आणि प्रिफिक्स यामध्ये एवढंच आहे, बाकी त्याच्यात काही नाही. ते 1 मार्कसाठी विचारला जातो हे क्वेश्चन, सफिक्स आणि प्रिफिक्स. हे आता दोन मार्कचे क्वेश्चन. आता चालू झाला 2 मार्कचे क्वेश्चन. त्यामध्ये ना हा फिक्स विचारला जाणार, एकदम 100% हा क्वेश्चन येणार म्हणजे येणार, त्याच्यात काहीच नाही. कारण दोन्ही क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला गेलेला क्वेश्चन. क्वेश्चन काय असतो, ॲप्सलॉन क्लोजर. ॲप्सलॉन क्लोजर म्हणलं ना, आपल्याला फक्त जी स्ट्रिंग दिलेली आहे ना, इथं जर ॲप्सलॉन असा असला तर याच्यात आपलं दाखवायचं असलं की हा ॲप्सलॉन कोणाकडे चालला, तर मग याच्यात Q0 अगोदर येणार. Q0ला घरी एक असतो, Q0चा कुठं चालला आहे, Q1ला चालला आहे पुढं, असा बांधा असल्याच्यानंतर हे पुढं चालला. कुठे आहे Q1, आणि Q1चा कुठे आहे, प्रत्येक एक स्वतःच्या घराला द्यायचा असतो Q1. हे एक झालं 2 मार्कचं क्वेश्चन. हे 100%. हे बाई याचे उदाहरण पण क्वेश्चन राहीन असा, ॲप्सलॉन क्लोजर फॉर इच स्टेटमेंट इन द फॉलोइंग AP. शेवट AP राहीन. आता याच्यात ते कसं करायचं, असं ऑलरेडी DAP हा दिलेला असेल, याच्यात फक्त जिथं ॲप्सलॉन आहे ना ते पाहायचं आणि आपल्याला लिहायचं आहे. आता ॲप्सलॉन Q0चा ॲप्सलॉन कुठं चालला, म्हणजे अगोदर आहे ना हे जे 3 स्टेज लिहून घ्यायच्या आणि प्रत्येक स्टेजला स्वतःचं देऊन टाकायचं, Q1 Q2 Q0 Q1 Q2. हे बाय प्रत्येकाला स्वतःला एक ॲप्सलॉन असतो, याला म्हणून स्वतःला कंपल्सरी देऊन टाकायचा. Q0चं चाललेलं आहे कुठं, नाही इथं एक आहे, मग याचं संपलं. Q1चं ॲप्सलॉन हे पाय इथं ॲप्सलॉन आहे, तो कुठं चाललेला आहे Q2ला, मग Q1चं कुठं चाललं आहे Q2ला, आणि Q2ला आहे का कुठं जाणार नाही, मग संपलं. फक्त इथून Q1चा याला चाललेला आहे ॲप्सलॉनला. हे एक आहे. दुसरे एक उदाहरण, हे पाय ॲप्सलॉन क्लोजर इन AP. याच्यात आहे ना हे बाय आता इथं दिलेला आहे D यामध्ये, मग इथं तर आपल्याला ॲप्सलॉन रिमूव्ह करायचं आहे, ॲप्सलॉन क्लोजर करायचं आहे, आणि इथं तर ॲप्सलॉन दिलेलंच नाही आहे. हे बाय अगोदर पहिली स्टेप काय आहे, प्रत्येकाला स्वतःला एक देऊन टाकायचं. Q1ला एक, Q0ला एक, Q1ला याचा स्वतःचा दिला. पण इथं D आहे, D म्हणले इथं कोणीच नाही, मग इथं ॲप्सलॉन हाईच नाहीच आहे, ॲप्सलॉन कुठं चाललेलाच नाही आहे. इथं जर Dच्या ऐवजी ॲप्सलॉन असतं तर मग आपण काय Q0चा ॲप्सलॉन इथं Q1ला चाललेला दिला असतं, कारण बांध पुढं असल्यामुळं Q1 केलं असतं आपण. पण इथं D आहे म्हणून पुढं ॲप्सलॉन कोणाकडे चाललेलाच नाही. आता हे बाई इथं एक क्वेश्चन आहे. आता याचं काय आहे, Q0 Q1 Q2 आणि Q3 तिन्ही लिहायची. हे बघ पहिली स्टेप, स्वतःला एक देऊन टाकायचा कंपल्सरी, Q2 आणि Q3, Q1 Q2 आणि Q3. तर यामध्ये Q0चा Q1कडे चाललेला आहे बा, असा पुढं प्रत्येकाला असा बांधला असणार. इथं चाललेला का नाही, कारण इथं ॲप्सलॉन नाहीचे, मग हे संपला. Q1चा Q2ला चालला, इथं ॲप्सलॉन आहे, कुठं चालला आहे हा Q2च्या घरी चालला आहे, मग इथं फक्त Q1ला काही येईल Q2. Q2चा कुठं चालला आहे Q3ला चालला आहे, बाई इथं 3, इथं पुढं बांधे ना Q2वरून निघाला 3ला चालला आहे, मग इथं Q3 येईन, आणि Q3ला आहे का कुठं पुढं चाललेला नाही, मग Q3 ते एकटाच राहीन. हे झालं. हा एक क्वेश्चन, हा 2024चे क्वेश्चन पेपर आहे ना, त्यामध्ये आलेला क्वेश्चन या. आता याच्यात अजून काय करून घ्यायचं, तिन्ही स्टेज लिहून घ्यायचा, Q0 Q1 Q2. अगोदर पहिली स्टेप स्वतःला देऊन टाकायचा, Q0 Q1 Q2 एक कॉमा दिला. आता ह्यामध्ये व्हायचं Q0चा कुठं चाललेला आहे, Q0चा बांध कुठे आहे, हे बाय हा क्वेश्चन आहे 24ला आलेला आहे क्वेश्चन पेपरमध्ये ॲप्सलॉन काढा. याचा हे बाय
ॲप्सिलॉन क्लोजर ध्यानात ठेवायचं. ह्यो शब्द दिसला का लगेच असं काढायचं का फक्त आपल्याला हे जे ॲप्सिलॉन म्हणते ह्या एका चिन्हाला ॲप्सिलॉन म्हणते असं येईला. तर याचं एक कुठं चालला तेवढं काढायचं फक्त आपल्याला. तर पहिल्याचं कुठं चालला Q0पासून Q1ला चालला आहे. मग Q0चं कुठं चालला आहे इथं Q1ला पुढं हे बाई Q1ला चालला आहे. Q1 Q1चं कुठं चालला पुढं नाही, कुठंच नाही, कारण त्याच्याकडेच बांध येते दोन्ही, तो कुठं नाही चालला. मग Q1च राहीन, ह्यो असाच राहीन. Q2 Q2चं चालला पुढं हे बघा Q2चा ॲप्सिलॉन Q1ला चालला आहे. मग Q2चा कुठं चालला आहे Q1ला. हे बघा हा Q2 आणि याचा हा बांध इथं चालला म्हणजे Q1ला हे ॲप्सिलॉन म्हणजे Q2चं Q1ला हे एक झालं. ही जी दुसरी जी क्वेश्चन पेपर आहे ना 22ची त्यामध्ये ह्यो आलेला क्वेश्चन आहे. आता याचं आहे का याचं कसं आहे अगोदर स्वतःला देऊन टाकायचा Q0 Q1 Q2 प्रत्येकाला एक एक दिला. तर Q0चा पुढं चालला ॲप्सिलॉन, इथंचा ॲप्सिलॉन Q1च्या घरी चालला आहे. हे बाय असं समोर बांध आहे इथं. Q0चा पुढं चालला म्हणजे कोणच्या रेषेवर Q1वर. मग हा Q1 डबल Q1 आहे हा Q1चा आहे पुढं कोणी चाललेला कोणीच नाही. मग Q1 हा एकटाचे. Q2च कुठं चालला हे पाहिजे एक हा इथं बांधे, एक हा असा रिवर्स Q1ला चालला आहे ए आणि ॲप्सिलॉन म्हणजे Q2चं कुठं चालला आहे Q1ला एक. आणि ही एक रेष कुठं चालली हे पाहिजे इथलचा बांध कुठं Q0ला इथं एक ॲप्सिलॉन आहे. मग हा एक कुठं चालला आहे Q1 आणि Q0ला. हे पाहिजे झालं. हा येणार 2 मार्काला फिक्स क्वेश्चन येणार. आणि याच्यात फक्त आपल्याला ॲप्सिलॉन फाइंड आउट करायचे का कुठं आहे आणि कोणचं आहे. याच्यात म्हणजे दुसरं काही खासच नाही, फक्त जिथं ॲप्सिलॉन असतं का कोणच्या घरी चालला तेवढं पाहिजे. 2 मार्काला हा एकदम फिक्स म्हणजे पक्का क्वेश्चन येणार, त्यात तर काहीच नाही. पुढं दुसरं टॉपिक आहे. आता आहे ना पुढचे टॉपिक आहे मोर आणि मिली मशीन. आता त्याच्यासाठी दोघांसाठी ना हा मोर आणि मिली मशीन आहे 3 मार्काला विचारलेला आहे क्वेश्चन दोन्ही क्वेश्चन पेपरमध्ये तर 3 मार्काला हा पण येईन क्वेश्चन. पण त्यासाठी अगोदर आहे ना DFA आला पाहिजे. DFA समजला पाहिजे का काढायचा कसं काय. तर बेसिक DFAचे म्हणजे कसं असतं Q0पासून चालू होतो Q1ला संपतो इथं तिला हा झाला DFA याला म्हणायचं. आणि जे शेवटची स्टेज होती का त्याला पुन्हा असं डबल सर्कलनी डिनोटेट करतो. ही झाली फायनल स्टेट. ह्यो असतो DFA एकदम बेसिक म्हणजे ना क्वेश्चनमध्ये ओव्हर दिलेला असेल ओव्हर ए बी आणि सबस्ट्रिंग ए त्यात ए जर असलं ना ही आखणी कशी करायची अगोदर Q0 घ्यायचं एक रेष मारायची Q1 गोल करायचं. हा जसंच तसं ये इथं मांडून द्यायचा Q2 जसंच तसं ये आणि Q3 ये. आणि ज्यावेळेस शेवट होईल ना शेवटला डबल सर्कल करायचं याला म्हणतात फायनल स्टेट. आणि यामध्ये बेसिक म्हणजे कसं हा जर Q0 आहे ना Q1 Q2 आणि Q3 याच्याकडे आहे ना AB आहे म्हणजे याच्याकडं पण हे पाहिजे याच्याकडं काय AB याच्याकडं पण AB आहे याच्याकडं पण AB आहे आणि याच्याकडं पण AB आहे. सगळ्यात सोपं जे ओव्हरमध्ये जे दिलेलं असेल ना ते ह्या Q0 Q1 Q2 आणि Q3कडं असतं ऑलरेडी प्रेझेंट. आता त्यामध्ये आता याच्यातलं जे आहे ना याच्यातलं पुढं काय गेलेलं आहे ए गेलेला आहे. मग याच्या घरी काय राहिला बी. याच्या पुढं काय गेलेलं आहे ए गेलेला आहे घरी काय राहिला बी. याच्या पुढे ए गेलेला आहे घरी राहिला बी. याच्या पुढे हे. आता इथं कसं असतं हे जर कळलं नाही प्रत्येकाला असं असतं बस. आणि दुसरी गोष्ट जी स्ट्रिंग दिलेली आहे समज ए आपल्याला जर स्ट्रिंग दिली जर त्याचं जे आउटपुट निघणार आहे ना ती शेवटची जी 3 असणार ती अशी एस आली पाहिजे. त्यामध्ये AB डबल ए आलं तरी चुकणार, डबल ए शेवट बी आलं तरी चुकणार, BBA आले तरी चुकणार. आपल्याला शेवटची 3 स्ट्रिंग पाहिजे. समज स्ट्रिंग दिली BCA तर शेवटची जे येते ना ती BCA झाली पाहिजे ना की त्याच्यात आहे ना मध्ये समज AB A C हे असं चुकणार.
म्हणजे जे आउटपुटमध्ये जी स्ट्रिंग दिलेली असेल ना तर शेवटपर्यंत आपल्याला ती स्ट्रिंग भेटली पाहिजे. आता हे झालं एकदम बेसिक. आता हे कन्सेप्ट ऑफ DFA एकदम बेसिक, म्हणजे DFA काढावं लागतं, त्यानंतर मोर आणि मिली समजून कसं काढायचं वगैरे. तर समज ABचं एक DFA काढायचं. ABचं समज एक DFAचं म्हणलं ना, हे पाय इथं Q3 डबल सर्किट B हे झालं. हा झालं एक सिम्पल DFA. आता आपण इथं आहे ना DFA हे पाय क्वेश्चन कसं आहे, DFA ओव्हर AB विच ॲक्सेप्ट सबस्ट्रिंग काय लागते आपल्याला AB. Q0 स्टार्ट करायची, एक रेष मारायची, Q1 लिहायचा आणि जो ए असेल तो अगोदरचा ए मांडून द्यायचा, Q2 आणि Q2ला शेवट डबल, कारण याच्या पुढे अंक नाही म्हणून इथं B शेवटला डबल सर्किट करायचं. आणि आता हे Q0कडे ये AB दोन या Q0कडे पण आहे, Q1 कडे आहे आणि Q2 पण आहे ना, तिन्ही याच्याकडे AB आहे. तर मग याच्यातला हे पुढं निघून गेला तर घरी उरला इथं B. आणि आपला अशी स्ट्रिंग द्यायची का जेणेकरून शेवट आउटपुट हे AB आलं पाहिजे. आता इथं B पुढं गेलेलं आहे, मग इथं काय उरलं घरी A. हे झालं. आपल्याला आउटपुट काय लागत आहे A आणि B. हे पाय AB रन होतोय आणि स्वतःला सेफला देऊन टाकायची A आणि B. हा झालं DFA. म्हणजे याच्यात कसंच नाही. इथं जर क्वेश्चनमध्ये असतं एंड्स विथ A आणि B, जर एंड्स विथ जर शब्द लावलेला असला तर आपण सेल्फला न देता इथालचा A इथं दिला असता आणि इथालचं B घरी, कारण मग कसं झालं असतं AB रन झाला असता, डबल याच्याकडे आल्याच्या नंतर A दिला असता, डबल इथून B घेतला असता, आपलं स्ट्रिंग काय लावते ती AB, मग AB इधर रन झाला असता. पण याची काय गरज नाही, कारण इथं एंड स्विच आपण वापरलेलं नाही, मग त्यामुळे ह्याची काय गरज नाही. फक्त सेल्फला जरी दिलं तरी चालतं. आता हे पाय, आता ही एक स्ट्रिंग आहे, आपल्याला AAA स्ट्रिंग आली पाहिजे आणि ओव्हर AB दिलेलं आहे विच ॲक्सेप्ट स्ट्रिंग AAA. तर बाय Q0 पासून स्टार्ट करायचं, Q1 पहिला A मांडला, दुसरा A मांडला इथालचा, पहिला घेतला दुसरा घेतला, इथं Q2, इथं Q3, हा तिसरा पण घेतला A. आता इथं संपल्याच्या नंतर शेवट डबल ब्रॅकेट करायची. हे एकदम DFAचं. आता याच्याकडं काय आहे, A आणि B आपलं ओव्हरमध्ये दिलेलं असलं ना, ते हे तिन्ही कोड हे जे चौघ आहे ना, हे चौघं पण आहे ती. मग Q0कडे A आणि B असल्यामुळे याचा A पुढे निघाला, घरी उरला B, याचा A पुढे निघाला, घरी उरला B. पण आपल्याला स्ट्रिंग कशी आली पाहिजे AAB. आता मी बाय चान्स जर इथं समज B जर दिला तर उत्तर ॲन्सर कसं तयार होईल, हे पाय इथं अगोदर B येईल, इथालचं B येईल, मग इथालचं A येईल, मग इथालचं B, या ठिकाणचं A आणि या ठिकाणचं A. चुकलं ना, हे एक B मध्ये चाललं ना, आपलं स्ट्रिंग शेवट 3 A आले पाहिजे तरच आपलं हे बरोबर होणार. मग हा B इथं न देता ह्यो असं पाठीमागं काढून द्यायचं घरी, हा B दिला. आता A स्ट्रिंग होती, इथं पण A आहे. आता Q2चा A पुढं गेलेला आहे, Q2चा B राहिला आहे ना, हा B पण घरी काढून द्यायचा Aला, Q0ला B काढून दिला. आता स्ट्रिंग कशी झाली हे पाय, आता कसं आउटपुट हो राहिले, अगोदर B येणार, इथालचं B, यानंतरचं इथालचं A, पुढचा A आणि इथालचं A. हे पाय शेवट आपल्याला 3 A भेटू राहिले, म्हणजे अजून पण आपलं बरोबर. आता हा जे Q3 आहे, याचे याला सेल्फला A आणि B देऊन टाकायचे. हे पाय 3 A अगोदर 3 A भेटणार, अगोदर B येणार, इथालचा B, हे 3 A येतील आणि नंतर AB. मग आपली इथं हे 3 A सलग आले, आपला प्रोग्राम झाला. हे असं असतं, जो मध्ये येतोय ना त्याला पहिल्या घरी काढून द्यायचं आणि किंवा इथं बसत असलं तर इथं बसून टाकायचं. आता इथं जर समज A जर असता, नाही आता हे पुढच्या ह्याच्यात करून समज, हे पाय हे असं झालं. आता हे क्वेश्चन याच्यात स्ट्रिंग काय आहे, B मग B आणि ओव्हर ही B. Q0 घातला, रेश मारले Q1,
हे पाय इथलचा बी उचलला, इथं मांडला पहिला, दुसरा घेतला, दुसरा मांडला Q2 Q3 फायनल, आणि हा तिसरा ए पण घेतला. आता यामध्ये आपला स्ट्रिंग Q0 Q1 Q2 आणि Q3 मध्ये तो सगळ्यांकडे ए बी आहे. याचा बी पुढे निघाला म्हणजे इथं घरी उरला ए याचा, कारण याच्याकडे ए आणि बी आहे ना, बी तर पुढे चाललेला आहे. हे पाय इथं प्रत्येक ठिकाणी असा बांधा असतो, मी मारलेला नाही. हे पाय हे ह्या दिशेने राईट हँड साईडला चालू आहे, तर प्रत्येकाकडं इथं बी गेला म्हणजे याचा घरी ए उरलेला आहे. आता याचा बी गेला तर याचं ए, पण आपलं स्ट्रिंग काय लागते बी बी ए. बी बी ए इथं जर ए जर दिला तर मग म्हणजे डबल काय तयार होईल, बी डबल काय हे बाय ए इथंच येईल, 2 नंबरचा बी येईल, आणि इथं जर ए जर दिला, कारण बी पुढे गेला Q1चा ए उरलेला आहे समज, इथं जर ए जर दिला तर ए बी ए. हे पाय हे ॲन्सर चुकलं. आपल्याला बी बी ए ही स्ट्रिंग शेवट फायनल पाहिजे, तर त्यासाठी हा ए घरी काढून द्यायचा. इथं आलो, इथं ए पुढे गेलेला आहे. आता इथालचा ए, आता इथं बी उरला, आता इथालचा बी इथं सेल्फला द्यायचा, कारण आपल्याला बी 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 काय अडचण देणार नाही. कारण हे बाय शेवटचे बाय इथलचा बी इथंच द्यायचा, कारण हे बाय हे स्ट्रिंग आहे, पहिला ए, दुसरा बी, हे इथलचा बी इथं येईल, हा बी इथं येईल, हा ए. आपलं शेवट स्ट्रिंग काय करते बी बी ए लागते. हे बाय शेवटची बी बी ए तयार झालं. मग इथं जर ए समज इथं पुढं जर बी गेलेला असता आणि इथं जर आपल्याला ए द्यायची वेळ आली असती, आपण हा ए मागं दिला असता, कारण मग बी बी बीची स्ट्रिंग झाली असती. पण इथं ऑलरेडी बीची गरज आहे, मग बी दिला काय नाही दिला काय फरक नाही पडत, म्हणून इथं जवळ दिला असं हे. आणि इथून जर बी जर समज ह्या घरी जरी दिला असता Q1ला तरी काय चुकलं नसतं, स्ट्रिंग रन एक झाली असती. हा झाला. आता हा एक डी एफ आहे Q0 Q1 ओव्हर ए बी, आणि स्ट्रिंग काय ट्रिपल 0. पहिला 0 मांडला, दुसरा मांडला, आणि हा तिसरा, त्याला शेवटला डबल सर्कल. हा 3 एक 0 0 झाली, 3 0 झाली. याच्याकडे काय आहे ए आणि 0, Q0 कड 1 कड 2 कड आणि 3 कड. तर Q0चा पुढं काय चाललेला आहे 0 चालला आहे, मग इथं घरी काय उरलं आहे 1. याचा पुढे 0 चालला आहे, इथं का 1 देऊन नाही चालणार, वारशिवणीच म्हणलं, कारण स्ट्रिंगमध्ये आड येईन, म्हणून हा 1 घरी काढून द्यायचा. इथं पण 1 आहे, हा पण 1 घरी, आणि इथलचं याला सेफला 0 आणि 1 देऊन टाकायचा. हे कळलं नाही, इथं जर 1 जर दिला असता आपण दोन्ही ठिकाणी इथलची 1, तर स्ट्रिंग काय तयार झाली असती 1 0 1 0 1 0. चुकलं ना, आपला शेवट फक्त 3 0 लागते, म्हणून इथं न देता आपण ती घरी काढून दिली. मग रन होताना 0 1 2 3 भेटन आणि रन होणं प्रोग्राम. याला म्हणायचं बेसिक DFA. आता हा जो आहे ना, हा DFA झाला का. हा DFA कसं काढायचा, आता एकदा DFA समजला कसं काढायचा, तर मग मोर आणि मिले मशीन काढायला काही अडचण येत नाही. आणि यामध्ये तुला अगोदरचे व्हिडिओ आहे ते पहा, त्याच्यात अजून जादा क्वेश्चन घेतलेले आहे का DFA कसा सॉल्व करायचा, त्याचे अजून जादा क्वेश्चन आहे. आणि आता एवढंच फक्त ह्या DFAमध्ये एक रिव्हिजन का DFA अशा प्रकारे काढला जातो. आणि DFA एकदा समजला कसं काढायचं, तर मग पुढं ट्युरिंग मशीन आहे, ट्युरिंग मशीनला अडचण येत नाही, आणि मोर आणि मिलेला येत नाही. ट्युरिंग मशीन हा 4 मार्क्सचा आहे, आणि मोर मिले हे 3 मार्क्ससाठी विचारला जाईल. याच्यात एवढंच होतं फक्त तर DFA कसा काढायचा. आता मोर आणि मिलेचं आहे, हे 3 मार्कला विचारलं जाईल. आता मोर म्हणजे काय असतं, मोराचा जो तुरा असतो ना, थोडक्यात मोराचा तुरा वरचा का, जो तुरा असतो ना, जे समज DFAवर जे लिहिणार ना त्याचं आउटपुट हे वरती लिहायचं. आणि मिले म्हणजे जो DFAचं जे आउटपुट असेल ना, समज एला आउटपुट जर 1 आहे तिथे हा 1 इथं लिहायचा. आणि मिलेमध्ये कुठं लिहायला असतं आपण ती इथं वर लिहायला असता. फरक एवढाच आहे का मोरमध्ये मोराच्या तुरावाने वर लिहायचं आणि मिलेमध्ये खाली लिहायचं.
याला म्हणायचं मोर आणि मिले मशीन. बाकीचा DAP हा एकदम सेम काढायचा. आता त्याचा क्वेश्चन दिलेला असतो. आता क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्ट मोर मिले मशीन ओव्हर ABC. ABCचा एक हे काढायचं, म्हणजे आपल्याला 3 आउटपुट दिलेले आहे. पण 3 न घेता इथं का 2च घेऊ, A आणि B. विच आउटपुट A आणि इफ इट्स कंटिन्यूस स्ट्रिंग, हे पाय स्ट्रिंग दिलेली ABB आणि सबस्ट्रिंग ऑल्सो आउटपुट B. म्हणजे जिथं आपलं आउटपुट येतं आहे तिथं A लिहायचं आणि जिथं आउटपुट येत नाही तिथं B लिहायचा. आता कधी पण आउटपुट हे शेवटी येत असतं. आता येतं आपण स्ट्रिंग आखून घेऊ. आपल्याला Q0 Q1 Q2 हा A इथं, B Q3 B. जसं आपण DAPमध्ये शेवटच्याला डबल लेअर करत होतो, डबल गोल करीत होतो, तर मोर आणि मिले मशीनमध्ये ते करायचं नाही, शेवटच्याला डबल सर्कल करायचं नाही. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे ओव्हरमध्ये, समज Q2 Q1 Q0 आणि Q3 कडे काय काय A आणि B आहे. पण Q0चा A पुढे गेला म्हणजे घरी राहिला B, Q2चा B पुढे गेला म्हणजे घरी राहिला A. आपण इथं A देऊ शकतो कारण आपली स्ट्रिंग काय लागते ABB. ABB इथं जर असतं त्यानंतर Q2च्या पुढं काय गेलेलं आहे B आणि याचा घरी A. आपण A इथं देऊ नाही शकत. A जर इथं जर दिला तर आउटपुट काय होईल ABAB. हे जर चुकून A कुठं द्यायचा इथं मागं ABB. शेवट स्ट्रिंग ही ABB आली पाहिजे आपल्याला ABB. आणि याचे याला सेल्फला A आणि B देऊन टाकले. आता मोर म्हणजे मोराचा जो तुरा असतो ना वर, त्याच्यावरून ध्यानात ठेवायचं का मोर मशीन म्हणजे काय असतं, म्हणजे मोराचा तुरा. तर इथं काय दिलं आहे आउटपुट ये, जिथं आउटपुट भेटन तिथं आहे ना आपल्याला ए का लिहायचा असतो. मग आपल्याला कधी पण ध्यानात ठेवायचं का आउटपुट हे शेवटला भेटत असतं Q3च्या ठिकाणी, आणि मग तिथं फक्त ए लिहायचा. अदरवाईज बाकीच्या ठिकाणी आउटपुट B लिहायला लावलेलं आहे. मग इथं जिथं आपल्याला आउटपुट भेटतं इथं सगळीकडे B लिहून द्यायचं. हे झालं. आणि कधी ध्यानात ठेवायचं का आउटपुट हे शेवटच्या ठिकाणी भेटत असतं. डोळे झाकून जे क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं इथं जर म्हणले असले स्टार करा आउटपुटच्या ठिकाणी, तर इथं आपण स्टार केला असता. इथं जर हे करा तर म्हणजे इथं जर जो सिम्बॉल असा का तो द्यायचा, तो आउटपुट शेवट भेटत असतं आपल्याला. आता याच्यात क्वेश्चन 2 आहे वन्स कॉम्प्लिमेंट. वन्समध्ये समज 1 आणि 2. आता वन्समध्ये कसं येईल Q0 Q1. इथं जर 1 जर पाठवला तर रिटर्न 0. इकडे 1 गेला म्हणजे इथं 0 भेटन आणि इथं सेफला याचा इथं 0 राहील, इकडं 1 भेटन. 1 चौकोनात कमून लिहिले का आपण मिले सोडून राहिलो आणि याचा हा 1 सेल्फवर राहील. म्हणजे ऑड आणि इवन म्हणे ये फक्त याचं काही नाही, फक्त हे समाजासाठी 1 कॉम्प्लिमेंट म्हणजे 1 जाणार 1 येणार. एकदाच फिरला पाहिजे. इकडं हे पाय पुढे 1 गेला घरी 0 राहिला, इथून 0 गेला घरी ए राहिला आणि इथं आउटपुट काय भेटू राहिलं आपल्याला 0, इथं काय भेटते 1. हे झालं वन्स कॉम्प्लिमेंट. आता यामध्ये आपल्याला हे पाय हे मागं आपण उदाहरण घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला मोर आणि मिलेचं सुद्धा करता येईल. इथं जर आपल्याला जर सांगितलं तर मोर मशीनमध्ये आउटपुटच्या ठिकाणी स्टार करा आणि अदरवाईज हॅश करा. तर Q3ला आउटपुट भेटतं. मी डायरेक्ट सांगितलं का जे शेवटचं असेल तिथं आपल्याला आउटपुट भेटतं. मग इथं डायरेक्ट स्टार लिहायचा आणि बाकीच्या ठिकाणी हॅश. हे झालं आपलं मोर मशीन तयार याचं. आता इथं सुद्धा कसं येईल का शेवटचे जिथं भेटतोय ना तिथं समज स्टार, बाकीच्या ठिकाणी हॅश. आता इथं जर विचारलं इथं म्हणजे आउटपुटच्या ठिकाणी यस लिहायचा आणि जिथं भेटत नाही तिथं झेड लिहायचं. तर इथं काय येणार, इथं यस येणार चौकोनात आणि बाकीच्या ठिकाणी झेड येणार, कारण इथं आपल्याला आउटपुट भेटत नाही. हे झालं मोर मशीन. तसंच आता पुढे ना मिले मशीन.
मिलीमध्ये समज स्ट्रिंग काय दिलेली आपल्याला ओवर दिला ए बी आणि स्ट्रिंग दिली ए बी बी ए बी टाकून दिले प्रत्येकाला Q0 Q1 Q2 Q3 इकडे स्वतः इकडे ए आणि बी आहे. याचा घरी बी येणार पुढे ए निघला याचा ए येणार आणि इथं बी पुढे गेला म्हणजे ए उरला आहे ते आपण इथं मागं काढून देणार घरी. हे मागचं आणि हे उदाहरण एकदम सेम काही होतं आणि सेफला ए आणि बी देऊन टाकले. आता इथं काय म्हटलं जिथं आउटपुट भेटतं तिथं स्टार करायचं आणि जिथं नाही भेटत तिथं हॅश. पण आता हे मिले मशीन आहे. मिले म्हणजे हे रेशोवर आपण मोरमध्ये वरती लिहित होतो मिलेमध्ये स्टार आपला कुठं भेटणार आउटपुट 3ला मग 3च्या इथं काय येणार स्टार आणि इथं अदरवाईज इथं आउटपुट भेटत नाही म्हणून इथं हॅश इथं हॅश. हे झालं मोर मशीन मिले मशीन. आणि मोर जर असतं ते इथं आपण वरती चौकोनामध्ये लिहिलेलं असतं. फरक फक्त एवढाच आहे का याच्यात खाली लिहिलं जातं आणि त्यामध्ये आपण वरती लिहितो. आता हे बघा वन्स कॉम्प्लिमेंट मिले मशीनचं वन्स कॉम्प्लिमेंट कसं येईल Q0 Q1 एकूण एक आला इथं 0 इथं 0 कारण घरी 0 पुढं 1 गेला इथं घरी 0 आला. तर या ठिकाणी आपण हॅशचे का डिनोटेट करतो इथं हॅश हे पाय असं वन्स कॉम्प्लिमेंटला आपण त्या रेशोवर लिहिणार आणि मिली असतं तर हे Q0च्या वरती लिहिलं असतं. फरक फक्त एवढंच आहे दुसरं काहीच नाही. आता इथं सुद्धा अदरवाईज हॅश येईन इथं सुद्धा अदरवाईज हॅश येईन. हे झालं मोर आणि मिलेमध्ये ते असतं. आता हे मागचे उदाहरण होते मागच्या उदाहरणात जरी आता जर एक्सप्लेन करा असतं इथं जर असतं मिले जिथं आउटपुट भेटतं तिथं स्टार करा अदरवाईज हॅश करा. आउटपुट कुठं भेटतं आपल्याला इथं स्टार शेवटला मग आपण इथं खाली स्टार केला असता इथं हॅश लिहिला असता इथं हॅश लिहिला असता इथं हॅश लिहिला असता इथं हॅश लिहिला असता. इथं जर म्हणलं असतं का आपल्याला येस आउटपुट नाही का जिथं भेटतं तिथं येस लिहा मिलेमध्ये. तर मिले हे मोरमध्ये आपण वर लिहितो मिलेमध्ये इथं कुठं लिहिलं असतं इथं येस लिहिला असता बाकीच्या ठिकाणी झेड दिला असता तर झेड ह्या पाय इथं सुद्धा झेड आला असता. हे असं आता हे फक्त एवढाच फरक असतो. आता इथे याच्यात आपल्याला जर म्हणले असते जिथं आउटपुट भेटतं आहे तिथं Q लिहा आणि बाकीच्या ठिकाणी P लिहा आणि कन्सिडर मिले मशीन. मिले म्हणजे आपण हे रेशो लिहितो मग इथं Q लिहिला असता इथं आपल्याला भेटत नाही ना इथं झेड इथं झेड इथं झेड इथं झेड. हे झालं मोर आणि मिले मशीन एवढंच आहे. आणि आता त्याच्यातले हे का मेन एक टॉपिक आहे IMP म्हणजे हाच क्वेश्चन मिलेचा विचारलेला आहे. दोन्ही पण पेपरमध्ये हाच क्वेश्चन विचारलेला आहे 3 मार्कासाठी. शक्यतो ह्योच यायला बसला ह्यावेळेस पण म्हणून ह्यो IMP फिक्स पडणार क्वेश्चन. हे बाय हा मोर मशीन आहे. मोर मशीनमध्ये आपल्याला 100चं 101 म्हणजे 101/100 करायचं आहे. तर हिची जर थिअरी जर सांगायची म्हटली तुला थोडी समज जर अशी एक स्ट्रिंग दिलेली आणि शेवट 101 होते तर 1ला 1 असंच 1 मांडायचं 0ला 0 0ला 0 1ला 1 जशी तसं 0 0. पण ज्यावेळेस 101 होईल ना त्यावेळेस या शेवटच्या 1ला 0 करायचं. हे याचं मागचं हे लॉजिक आहे समज ते झालं. तर ह्यामध्ये कसं करायचं Q0 Q1 Q2 1 0 Q3 1 0 1 पुढे गेला घरी उरला 0 इथं घरी पुढे 0 घरी उरला 1 इथं 0 पण इथं 1 गेला इथं आपलं 0 उरला. तर इथं समज 101 साठी लागतो तो आपला इथं आलो इथं पुढे 1 गेलेला आहे इथं 0 पाठीमागं कुठं द्यायचा इथं 0 आणि 1 पण आहे इथंचं पण
कुठं जायचं, इथलचं एक इथं आणायचा. 1 0 1 101 क्रिएट होतं. 1 0 1 1 1 0 1 1 0 1 101 पूर्ण क्रिएट होतं. तर मिलेमध्ये इथं एक आपल्याला काय भेटू राहिलं आहे 0 वरती लिहिला, कारण इथं आपण मोर मशीन सोडतो. मोर म्हणजे मोराच्या तुरवेने इथं 1 आउटपुट भेटते म्हणून इथं 1 लिहिलं. इथं आपल्याला 0 0 म्हणजे 0 भेटतो आहे, त्यामुळं इथं 0 लिहिलं. आणि इथं 1 तर आहे, इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे. हे झालं मोर मशीन, मोर. आणि इथं हा मिले मशीन. मिलेमध्ये कसं आहे ना, सेम सारखं देणार, फक्त जे वर आउटपुट दिलं आहे ते आपल्याला खाली खाली आउटपुट द्यावं लागेल. एकशे एक घरी उरला 0, इथं उरला 1, इथलचा 0 घरी, इथलचा पण घरी, कारण आपले 101 स्ट्रिंग झाली पाहिजे. हे मध्ये काही यायला नको म्हणून घरी पाठवून दिले. इथलचं एक इथं येणार. आता DFA जर कळलं असलं तर इथपर्यंत तुला समजलं असं नाही कसं यायचं एकाला. आता इथं आउटपुट काय भेटतो आपल्याला 0, इथं काय भेटतोय 1, इथं काय भेटतोय 0, इथं 1, इथं 0, इथं 0, इथं 0. हे झालं मिले मशीन. हे असं आहे मोर आणि मिले मशीन. याच्यात फक्त एवढंच आहे, दुसरं काहीच नाही. मोर म्हणजे वर लिहायचं, मिले म्हणजे खाली लिहायचं. हा एकदम IMP क्वेश्चन. हा 3 मार्काला विचारतील म्हणजे विचारतील, फिक्स विचारणारा क्वेश्चन आहे हा. एक आहे ना मोर मशीनचं हे एक्झाम्पल आहे. तर याचा खाली ना प्रत्येकाला मोर असो किंवा मेले असो हा चार्ट ड्रॉ करायचा असतो. मी प्रत्येकाला केलं नाही, एकाला करून दाखवतो. सर्वप्रथम हे एका टपलचे हे एक लिहून घ्यायची क्यू. याचला पहिला क्यू घेतला. क्यू म्हणजे काय असतं, तुम्ही किती हे वापरले कुठपर्यंत क्यू. तर आपण Q3 आहे आपले 1 2 3 4 Q0 Q1 Q3. 2 नंबरचं टपल आहे समेशन म्हणजे काय असतं का आपण ओव्हरमध्ये काय वापरलेले A आणि B वापरलेले आपलं ओव्हरमध्ये दिलेलं असतं ना, ओव्हर AB यूजसाठी. तर इथं A आणि B ओव्हरमध्ये. लॅमडामध्ये हा लॅमडामध्ये काय करायचं असतं, कोणाचं ए कुठं चाललं आहे पाय. लॅमडा इज इक्वल टू A आणि B. आता लॅमडा किती Q0 Q1 Q2 आणि Q3. ठीक आहे. तर Q0चा A आणि B कुठं चालला आहे, Q0चा A कुठं चाललेला आहे पुढं Q1ला. हे बाय Q0चा A कुठं चालला आहे Q1ला, आणि B कुठं आहे इथं सेल्फला त्याच्या घरीची म्हणजे हो Q0ला. Q1चा A कुठं आहे स्वतःलाच आहे, Q1चा A कुठं आहे इथं स्वतःलाच आहे म्हणून Q1चा A Q1ला. Q1चा B कुठं चाललेला आहे पुढे चाललेला आहे कुठं Q2ला. पाहिजे इथं हा Q2चा A कुठं आहे हे पाय इकडं पाठीमागं चाललेला Q1ला. Q2चा A Q1ला. आणि Q2चा B हा Q3ला पुढे चाललेला आहे, हा Q3ला. आणि Q3चा A आणि B त्याचे स्वतःलाचे हा इथं Q3. फक्त याच्यात पाहायचं का कोणाचं A कुठं आणि कोणाचं B कुठं चालला एवढं लिहायचं फक्त याच्यात. त्यानंतर हा ट्रायंगल म्हणजे आपण काय यूज केलं आहे. तर याच्यात आपण स्टार आणि हॅश यूज केला आहे ना, म्हणजे मोर मशीनमध्ये डिफाईन करायला स्टार आणि हॅश. इथे येणार फक्त स्टार आणि हॅश. Q0 हा Q0 इज इक्वल टू का तुम्ही सुरुवात कुठून केली तर आपण सुरुवात ही Q0पासून होती. मग इथं Q0 येईल आणि लॅमडा हा शेवटचा लॅमडा म्हणजे काय का आपण कोणच्याला काय वापरलं. लॅमडा इज इक्वल टू Q0 Q1 Q2 Q3. तर ह्यामध्ये आपण Q0ला काय वापरलेलं आहे स्टार वापरलेलं. हे पाहिजे सगळ्यात सोपं Q3ला फक्त आपण स्टार वापरलेलं, बाकीकडे सगळे कॅश, कारण Q3ला इथं आपल्याला आउटपुट भेटतं आहे म्हणून आपण इथं स्टार वापरलेलं आहे. तर मग फक्त
Q3ला स्टार इन, बाकीच्या ठिकाणी हॅश हॅश हॅश. हा का झाला पूर्ण क्वेश्चन. ठीक आहे. हे झालं मोर आणि मिले मशीन. आता हा क्वेश्चन आहे CFG टू CNF कन्व्हर्सेशन, म्हणजे आपल्याला याच्यात कन्वर्ट करायचं आहे CFG टू CNF मध्ये. तर याच्यात आहे ना म्हणजे बेसिक म्हणजे काय असतं, एक तर तिन्ही ना मोठे आले पाहिजे, किंवा 2 आले तर 2 मोठे किंवा 2 लहान, किंवा एकटा लहान असलं तरी चालेल. हे होतं बरोबर CFG, म्हणजे हे ठरलं जातं. पण समज 1 लहान आणि 2 मोठं, तर हे याचं आपलं CNF करावं लागतं, याचं CFG करावं लागतं. म्हणजे आपल्याला फक्त एकच ध्यान ठेवायचं, एक तर एक जर असलं तरी चालेल, किंवा 2 स्मॉल, किंवा 2 कॅपिटल, किंवा 3 कॅपिटल. हे होतं करेक्ट CFG टू CNF. आणि आपल्याकडे जर असलं समज एक ए लहान आणि एक ए मोठा, तरी हे नाही होत. एक बी मोठा, एक बी लहाना, 2 ए मोठे, तरी हे नाही होत. एक ए जर नुसता असला लहान तरी होतं, एक मोठा ए असला तरी होतं. म्हणजे सिंगल मोठा असला सिंगल लहान तरी जमतं. पण ग्रुपमध्ये जर असलं तर एक तर सगळे सारख्या पाहिजे, लहान मोठे असले तर जर चालत नाही. आता याचं एक एक्झाम्पल बघू. हे बाय 4 मार्कला क्वेश्चन आहे, ह्यो 2 वेळेस विचारलेलं आहे. म्हणजे CFG टू CNF कन्व्हर्सेशन, ते आपल्याकडे जे दोन्ही पण क्वेश्चन पेपर आहे ना, त्याचे दोन्ही पण 2 वेळेस विचारलेला आहे. तर एक 4 मार्कासाठी येईल लिहू. आता याच्यात काय करायचं, हे बघ पहिलं पण घ्यायचं, बी मोठा ए, म्हणजे बी लहाना ए मोठा इथं होत नाही, ए लहाना बी मोठा इथं होत नाही. इथं पण बी लहाना 2 ए होत नाही. इथं फक्त होतं आहे कुठं, हे शेवटचं ए लहाना इथं एक होतं आहे, इथं एक होतं आहे. ए लहाना एस मोठा आला, बी लहाना एस मोठा आला. म्हणजे आपल्याला हे बाकीचे सगळे टर्म रिकवर करायचे आणि यांना फक्त 2च्या फॉर्मॅटमध्ये आणायचं. तर फक्त हे एकमेकासंग 2मध्ये राहिलं पाहिजे. समज 2A किंवा 2B किंवा नुसता ए, आपल्याला फॉर्मॅट करायचं. हे 3चं 2मध्ये करायचं. तर हे एकदम सगळ्यात सोपं, हे काहीच नाही करायचं. ही जी पहिली जी स्टेप आहे ना, हे पाहिजे जसेच तसं एस आहे ना, हा कॉपी करायचा. एसला BA आपण AB, हाही असा खाली मांडून घ्यायचा. खाली मांडून घेतला. आता याच्यात काय करायचं, बी लहाना आणि ए लहान आहे ना, हे पाय डायरेक्ट दोन व्हेरिएबल मानून घ्यायचे. समजा एक्स मानला, एक्स इज इक्वल टू बी स्मॉल बी, वाय इज इक्वल टू स्मॉल ए. ठीक आहे. आता हे असं कन्व्हर्सेशन होत नाही. मग लगेच एस इज इक्वल टू बीच्या जागेवर आपण काय मानलं आहे, एक्स मानला आहे ना बीच्या जागेवर. ते पाय BA स्लॅश एच्या जागेवर काय मानलं आहे आपण, वाय, मग YB. हे पाय हे झालं CNF टू CFG कन्व्हर्सेशन, CFG टू CNF. मी काय म्हणलो होतो का, आपल्याला दोन्ही कॅपिटल असले तरी जमतील, दोन्ही स्मॉल असले तरी जमतील. एक सिंगल असला तरी चालेल, एक लहान असला तरी चालेल. पण समज एक मोठा आणि एक लहान हे असं चालणार नाही. हे बाकीचे आपल्याला सगळ्या स्टेप चालतील. 3 मोठे असले तरी चालेल, पण एक लहान आणि 2 मोठे नको आहे. ठीक आहे. हे बाय आता इथं कसं, सॉरी बघा, इथं आपण बीला एक्स मानलेलं आहे ना, इथं स्टार्टिंगला एक्स येईन. एक्स एक्स पण मोठा, ए पण मोठा, वाय पण मोठा, बी पण मोठा. झाली ही स्टेप पहिली. दुसरा हा जो ए आहे ना, हा जसा तसा खाली लिहून घ्यायचा. ए डॅश स्मॉल BA एस ए. ठीक आहे. तसा घेतला ते ए डॅश, आपण बीला काय मानलेलं आहे, एक्स, बीला एक्स मानलं आहे. एक्स जसेच तसं हे डबल पुढचे वाय घेऊन यायचे. फक्त बदल कुठं करायचं, जिथं ए असेल तिथं लहानाच्या ठिकाणी आपण मोठ्याले अल्फाबेट वापरायचे. एच्या ठिकाणी आपण वापरायला वाय स्लॅश YS जसेच तसं. आणि हा एक तर सिंगल, याला काय बदलायची गरज नाही. हे पाय इथं हे लहान एक होता आणि 2 मोठे, इथं पण सेम तयार झालं. इथं कसं झालं आहे का,
तिन्हीचे तिन्ही कॅपिटल आले हे आपल्याला चालतं. पण ह्या ठिकाणी आपल्याला म्हणजे सी एफची जो सी एन एफ करायचं आहे, मग ह्याच्यातले आपले हे 3 पण नको आहे, 3 पण तोडायचे. तर याच्यासाठी काय करायचं, एक समज टी नावाचं व्हेरिएबल केलं. टी इज इक्वल टू एक तर हे पुढचे 2 घे किंवा मागचे 2. आपण टी इज इक्वल टू काय केलं, एक्स ए. जर एक्स ए आलं तर तिथं टी लिहायचं, टी म्हणजे एक्स ए आहे. तर ए डॅश काय येईल, एक्स ए आहे ना, एक्स एच्या आपण काय लिहू, टी. पुढचं ए आय टी जी टी जसेच तसा, वाय जसेच तसं, ए तसं तसं. हे पण झालं. राहिला हे तिसरं बी. हां आपलं बी काय आहे, ए बी बी आणि बी एस बी लिहून घेतला. ए बी इज इक्वल टू आपण एला काय मानलेलं आहे वरती, बाय एला काय मानलेलं आहे आपण वाय, ए इज इक्वल टू काय वाय बी बी. बीला काय मानलेलं आहे एक्स एस जसंच तसा. बी सेपरेट आहे, त्याला काय गरज नाही, तो लहानाची ऑर्डर झाले की पाहिजे. 3 मोठे 2 मोठे म्हणजे हे आपलं ठरलं जाते. पण आपल्याला हे दोन्हीचे तोडायचे. मग समज एक काय करू, कोणते पण व्हेरिएबल मानून घ्यायचे. समज एक डब्ल्यू म्हणून एक व्हेरिएबल मानून, म्हणजे डब्ल्यू म्हणून एक व्हेरिएबल घेतलं, तर त्याला नाव दिलं एक तर बी द्यायचं किंवा वाय बी, कोणची पण 2. समज वाय बी दिलं, वाय बी म्हणजे बी डब्ल्यू. तर मग बी डॅश काय येईल, वाय बी ना हे पुढचे, वाय बीच्या ऐवजी काय वापरणार आपण, डब्ल्यू बी एक्स एस जसेच तसं आणि बी जसेच तसा. हे पाहिजे हे झालं सी एफ जी टू कन्वर्ट प्रॉपर एकदम. याच्यात काहीच नाही, याच्यात फक्त काय करायचं, हे पाय अगोदर जशीच त्याची पहिली स्टेप लिहून घेतली. लहान ए लहान बी आपल्याला यांना मोठे करायचे. 2 व्हेरिएबल घ्यायचे, त्यांना नाव देऊन टाकायचे. जिथं ए असन तिथं हा एक्स, जिथं बी असन तिथं एक्स टाकायचा, जिथं ए असन तिथं बी हे टाकायचं वाय. हे असं करून घ्यायचं, संपलं झालं. वाटलं तर शेवट नाही म्हणून असं पण एक उत्तर आपण हे करू शकतो का, एस इज इक्वल टू काय आलेलं आहे, एक्स ए अपॉन वाय बी. ए इज इक्वल टू काय आलेलं आहे, एचं कुठं गेलं, हे पाहिजे शेवटचं फायनल झालेलं, टी ए अपॉन वाय एस ए आणि बी इज इक्वल टू डब्ल्यू बी एक्स एस बी. आपल्याला हे जे ग्रामर दिलेलं होतं आपल्याला हे प्रॉपर नव्हतं, म्हणजे एक लहान एक मोठं होतं. आता इथं हे पाहिजे सर्व हे सारखे झाले, याच्यात एवढंच करायचं, बाकीच काही नाही. आपल्याला हे जे आहे हे फक्त हे सर्व सारखे करायचे. आणि हे एक झालं सी एफ जी टू सी एन एफ कन्व्हर्सेशन. याच्यात काय केलं, फक्त आपण पहिली स्टेप घेतली, जसे तसं लिहून एक 2 व्हेरिएबल कंटिन्यू व्हेरिएबल बनवायचे. 2 बनवले तर इथं बी होतं, बीच्या ऐवजी आपण एक्स टाकला आणि इथं ए होतं, ते एच्या ऐवजी आपण वाय केलं. तर हे आपलं कंप्लीट झालं. डबल हात जसे तसं खाली उतरून घेतलं दुसरं. तर आपण ऑलरेडी बी मानलेला होता वरती एक्स, म्हणून इथं एक्स डबल ए झालं आणि इथं एच्या जागी वाय मानलेला आहे म्हणून वाय एस केलं, फक्त यांना रिप्लेस केलं. आणि यांना काय करायची काय गरज नाही, कारण आपल्याला एक जरी असलं सिंगल ए किंवा मोठा तरी पण चालतोय, म्हणून याला काय करायची गरज नाही. ज्यावेळेस यांना हे 3 झाले, 3चे 2 करण्यासाठी आपण हे पहिल्या 2 अक्षराला एक्स एला नाव दिलं टी. मग डबल काय झालं, एक्स ऐवजी आपण टी लिहिलं, टी ए वाय एस ए जसेच तसं. डबल तिसरं आपण डायरेक्ट खाली उतरून घेतलं, तर एला नाव आपण आपल्याकडं वाय होतं म्हणून एच्या जागेवर वाय लिहिलं. पुढचं बी तो बी मोठाले होते म्हणून कधी वाय आपण हे एलाच काय केलं, कारण हे लहान आले, आपल्याला फक्त लहान स्मॉल डिजिटला मोठं करायचे. जे अल्फाबेट आहे स्मॉल अल्फाबेट त्यांना मोठं करायचं म्हणून इथं फक्त वाय केलं. बाकीचे मोठे होते म्हणून यांना काही केलं नाही. इथं बी लहान होता म्हणून इथं एक्स लिहिला, बीला एक्स मानलेला असल्यामुळं म्हणून इथं एक्स लिहिला. हे पाय बी पण मोठा झाला, हे पण झालं. हे 2 आले, ह्या पुढच्या 2ला आपण नाव दिलं वाय बीच्या जागेवर आपण डब्ल्यू मांडला आणि जसं तसं उरलेला बी मांडून दिला एक्स एस हे. आणि हे झालं शेवट असं सर्व लिहून घेतलं. हे झालं 4 मार्काचं. हे फिक्स क्वेश्चन येईल 4 मार्कासाठी.
2 वेळेस आलेला आहे, रिपीट झालेलं आहे 2 वेळेस, आणि 2 वेळेस एकच आलेला आहे. आता हे जे आहे ना, याच्यात थोडं वेगळं करायचं आहे. याच्यात आहे ना, हे जे ॲप्सिलॉन आहे ना, बाकी दिलेलं ॲप्सिलॉन, हा आपल्याला ॲप्सिलॉन रिमूव्ह करायचा आहे. याच्यात फक्त एक थोडी वेगळी स्टेप आहे. याच्यात ए आणि बी आहे ना, हे ॲप्सिलॉनच्या ज्यावर आपल्याला याला रिमूव्ह करायचं आहे. मग एकदा एनी याला मायनस करायचं आणि एकदा बीनी करायचं. हे पाय असं करायचं. हे पाय उत्तर क्वेश्चन. आणि हे जो क्वेश्चन आहे ना, 2 वेळेस सलग आलेला आहे क्वेश्चन पेपरमध्ये, ते पण 4 मार्क्ससाठी. मागच्या पण 2024 पण आणि 22 पण. मग ह्यावेळेस पण ह्योच यायला वाचला. ॲक्युरेट जसंच तसंच पडतो आहे, काहीच बदल होत नाही त्याच्यात. तर मग हे पाय हे कसं सोडायचं, तू कर ABA लिहून घ्यायचं. हे घेतल्याच्यानंतर आपल्याला आहे ना, एनी हे बीनी ना, जिथं हे असं का तिथं बीनी त्याला रिमूव्ह करायचं. जिथं बी असं त्याला रिमूव्ह करायचं. आता हे बीनी रिमूव्ह करायचं म्हणजे कसं, जिथं बी असं का बी काढून टाकायचं. आता अगोदर बी गेलो काही निधं ये, पण इथं दोन्ही कोणी ये, मग अगोदर काय येईन, एक बी ए एक येईन. समज की ए बी एक येईन, ए बी आणि बी ए एक येईन, कारण हे 2 आणि अगोदरचे 2 ए बी बी ए. याच्यातलं ए जर काढला, बी जर काढला तर खाली काय उरण ए, आणि एला आपलं कशाला रिप्लेस करायचं आहे, बीनी. अगोदर बीनी केलं की एला रिप्लेस झालं इथं. म्हणजे कसं केलं, अगोदर ABC जसं जसं लिहून घेतलं. बीने आपल्याला एला रिप्लेस करायचं आहे. बी काढला, 2 ए तयार झाले. नंतर ए आणि बी पण आहे, आणि बी आणि ए पण आहे, कारण दोन्ही पण मोठाली. आणि आपल्याला काढायचं कोणाला असतं माहिती आहे का, कॅपिटल. हे पाय आता इथं स्मॉल ए ना, याला का काढायची गरज नाही, आपल्याला फक्त याला काढावं लागणार जे कॅपिटल ए. मग त्यानंतर ए आणि बी लिहिलं, बी ए लिहिलं. यांच्यातलं बी जर गेला तर खाली उरलं ए, आणि एला रिप्लेस बीने केलं. ठीक आहे. दुसरे ए जसं तसं खाली घेतला. ए इज इक्वल टू लहान आहे मोठं आहे. ठीक आहे. इथं आता ॲप्सिलॉनच्या आपल्याला हे ॲप्सिलॉन रिमूव्ह करायचं आहे ना. आता याच्याऐवजी मोठा आहे बीनी मोठा ए रिप्लेस केला तर खाली काय उरणार, फक्त ए. मोठा ए काढून टाकायचा, आणि बीचं हे जसं तसं घ्यायचं, बी हे बाय. आता याच्यात ए का नाही आहे, म्हणून याच्यात रिप्लेस करायला आपल्याकडे काहीच नाही. आपल्याला फक्त बीनी ए काढायचा आहे, नाही म्हणून मग इथं ॲप्सिलॉन ते तसाच. ह्यो झाला का. आता आपल्याला करायचं आहे डबल एस लिहायचा. आता आपण बीने रिप्लेस केला, आता आपल्याला एने रिप्लेस करायचं आहे, मग डबल ए बी ए. आता एने रिप्लेस करायचं म्हणजे बीला. मग एक ए जर गेला तर काय येईन, समज मग मोगाशिवनीच हे करायचं, मोगाशिवनी अगोदर काय करायचं, बीला काढून टाकायचं. समज मग काय येईन, हे पाय ए बी बी यांच्यातला बी जर काढला तर याच्यातला आपल्याला एनी बीला रिप्लेस करायचं आहे. इथं वरती काय केलं तर आपण बीनी एला केलं तर. आता एनी एला बीला करायचं म्हणलं, याच्यातलं एनी बी घातला, बी उरला शेवट. आता बीला रिप्लेस बीनी शेवट बी सांगणार आहे. कारण कसं समज इथं जर आता इथं कसं केलं तर एने रिप्लेस करायचं होतं, इथं ए उरला, ए घेतला आणि एला बीने रिप्लेस केलं. आता डबल याला इथं एनी दोन्ही बी गेले, खाली काय उरलं ए, आणि एला डबल रिप्लेस बीने करायचं. इथं आपण याच्यातले बी काढून टाकले, इथं आपल्याकडे फक्त ए उरला. इथं याच्यातले बी ह्यो गेला खाली ए उरला. आता याच्यात कसं करायचं, डबल हे दुसरं खाली घ्यायचं जसेच तसंच. ए ऑलरेडी याच्यात बी नाही, म्हणून हे आहे असंच राहीन, एक मोठं आहे लहान आहे. हे पाहिजे ह्या बीमध्ये बी आहे, मग मोठा ए काढून टाकून द्यायचा. मग इथं काय उरणार, ए बी मोठा ए गेल्याच्यानंतर फक्त एक स्मॉल ए.
आता आता काय करायचं, ही एका ह्याच्यात लिहून घ्यायची. एस इज इक्वल टू ए बी ए, वरची पूर्ण लाईन ए बी बी ए स्लॅश आणि हे खालचं बी बी. आता याच्यात हे पाय लहान ए आणि बी लहान मोठा आहे, मग आपल्याला याला आहे ना सरळ करावं लागेल, म्हणजे स्मॉलचे कॅपिटल करावं लागेल. मग एक्स इज इक्वल टू ए, वाय इज इक्वल टू बी. आणि ह्या पाय इथं हे 3 याचं आपले 3 याचा फोडावं लागेल. मग हे पहिले याला एक नाव देऊ, टी देऊ. टी इज इक्वल टू ए बी. मग एस इज इक्वल टू ए बीच्या ऐवजी काय येईल, टी ए बी बी ए डबल ए हे सॉरी इथलची याच्याऐवजी आपण आपलं काय वापरायचं, एक्स वापरायचं. इथं एक्स येईल. मग हे दोन्ही पण कॅपिटल झाले. ए इथं बीच्या ऐवजी आपल्याला वाय वापरायचं आहे, वाय बी आणि बी हे एक झालं सगळं कॅपिटल. हे पूर्ण तयार झालं. म्हणजे असं जर लिहायचं ठरलं तर पाहिजे एस इज इक्वल टू ए बी ए होतं, त्याचं आपण बी ए त्याचं आपण केलं बी ए बी आणि बी. एसचं नाही, एचं काय केलं आपण, एचं झालं हे पाय एला काय होता स्मॉल ए. स्मॉल एच्यावर जो आपण काय वापरणार आहे एक्स, एक्स ए अपॉन ए. आणि बीचं काय, तो बी एकटाच येईल. हे पाय हे तिन्ही पण हे झाले ॲप्सलॉन क्रिएट झाले. आणि हे काय कालची स्टेप नाही लिहिली तरी त्यामध्ये पण एक व्यवस्थित दिसतं भाऊ कसे कोणचे रिमूव्ह केले म्हणून. हे पाय हे झालं पहिलं. एक अजून एक उदाहरण पाहू याचं. आता हे दुसरं क्वेश्चन आहे, हे आपल्याला ॲप्सिलॉन रिमूव्ह करायचा. हे पण तोच आहे. मग सगळ्यात पहिली स्टेप एस इज इक्वल टू ए बी. आता सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला आहे ना ह्या ठिकाणचा जो बीनी एला रिप्लेस करायचं, म्हणजे जो कॅपिटल ए असेल ना तो काढून टाकायचं बीनी. मग इथं कॅपिटल ए जर गेला तर काय येईल, ए बी बी ए बी बी झालं. लगेच दुसरं ए डॅश बी ए बी स्लॅश. याच्यातून आपला कॅपिटल ए काढून टाकायचं, अगोदर एला रिप्लेस करायचं, नंतर आपण बीला रिप्लेस करू. ए जर काढून टाकलं तर इथं काय येईल, बी बी. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा हा बी जसाच असायचा बी ए. याच्यातलं आपलं ए काढून टाकायचं, ए रिप्लेस करतो आहे आपण, मग काय उरण बी ए. आता 2 नंबरचं बीनी रिप्लेस करायचं आहे ते मी इथंच करून दाखवतो. आता हे बाय आता डबल याला स्लॅश. ठीक आहे. आता आपल्याला काय नाही रिप्लेसमेंट करायची बीनी म्हणजे एनी बीला रिप्लेस करायचं आहे. ठीक आहे. आता पहिल्यातलं बी गेला, आपण अगोदर एला केलं, नंतर आता एनी बीला करायचं. मग बी गेलो काय उरण ए बी ए. हे पाय हे बी गेलो ए बी ए उरण फक्त. इथे का ए बी ए आणि ए बी एच्या ह्याच्यात डबल हे बी, मग आपलं डबल सेपरेट काय होईल बी ए. नाही बी ए नाही, आपल्याला ए पण काढून टाकायचं आहे ना समज हे 3. आणि मग इथं होईल ए बी. आता इथं बी एमध्ये आपल्याला बी काढून टाकायचं, मग इथं होईल बी ए. ह्यो बी गेल्याच्या नंतर इथं फक्त बी ए उरण आणि बी एचंच बाहेर बी होईल. ए का हे केलं रिमूव्ह केलं. आणि बी ए हे पाय बी मोठा आहे अयो. आता इथं आहे ना आपल्याला ए का बी काढून टाकायचं आहे, मग काय उरण कॅपिटल ए स्मॉल ए आणि त्याच्या अगोदर सॉरी हे पाय याच्या अगोदर इथं हे झाल्याच्या नंतर इथं पाय सेपरेट ए आहे, मग त्या अगोदर आपण सेपरेट ए घेणार इथलचा. आणि त्यानंतर बी काढून टाकलो ए स्मॉल ए मोठा ए राहिला.
आणि हे मोठा हे गेल्याच्या नंतर ए, कारण तू हे पाय इथं पण आपण बी रिमूव्ह केला, बीच्या जागेवर ए आला, आपल्याला ए पण रिमूव्ह करायला लागणार, कारण का मग हे कॅपिटल आणि जेवढे कॅपिटल असते ना ते सगळे रिमूव्ह करायचे. त्यामुळे मग हे पाय ए झालं, ए गेल्याच्या नंतर शेवटी ए बी उरला. इथं पण तसंच झालं, इथं कॅपिटल ए होतं म्हणून हे गेल्याच्या नंतर इथं फक्त बी उरला, इथं पण कॅपिटल ए होता, हे पाय ए गेल्याच्या नंतर फक्त इथं ए उरला. आणि असं आपण केलं. आता काय करायचं, हे एका ह्याच्यात लिहून घ्यायचं, हे जे दोन्ही ना हे आलेलं हे आपलं एस इज इक्वल टू बी ए, हे पाहिजे खालचे लिहिणार करत लिहायची, घेऊ लिहून बी ए ए ए. मग आता ही वरची डबल बी ए बी बी ए बी ए बी 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 ए बी. ठीक आहे. आता ह्याच्यात ए पण स्मॉल आहे आणि एका ह्याच्यात बी पण स्मॉल आहे. हां, तर मग आता काय करायचं, आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करून घ्यायचं. एक्स वाय, एक्स घेऊ एला, वाय घेऊ बीला, आणि ह्याच्यात हे बाय ह्याच्यात दोन जोड्या तयार झालेल्या आहे आपल्याला याला फोडायसाठी. मग ह्या पहिल्याला एक नाव देऊ, टी नाव दिलं बी एला. हे पाय इथे एक 3 याचं आहे, याला नाव देऊ डब्ल्यू, नाव दिलं बी एला, स्मॉल ए आणि मोठा बीला. अगोदर हे पाय इथं एक्सला नाव दिलं ए, वायला दिलं बी. हे जे आपल्याला 3 असते याला फोडावं लागतं आणि याचं 3चं 2 करण्यासाठी बी एला नाव दिलं टी, आणि इथं पण 3 आहे तर बी एला नाव दिलं ह्या डब्ल्यू, स्मॉल बी आणि कॅपिटल एला. तर हे पाय इथं काही एस इज इक्वल टू बी एच्या ऐवजी आपण काय वापरणार, हा टी, हे पाय टी, आणि इथं स्मॉल ए आला, स्मॉल एच्या ऐवजी आपण काय वापरणार, एक्स टी एक्स स्लॅश बी. इथं स्मॉल एच्या ऐवजी आपण एक्स वापरणार, एक्स ए. जसेच तसं खाली लिहून घ्यायचं, जिथं फक्त हे पाय इथं स्मॉल एच्या ऐवजी आपण एक्स वापरणार. हे पुढचा एकटा आहे तो तसाच राहणार, एक असल्यामुळे काय अडचण नाही. इथं बी एच्या ऐवजी आपण काय वापरणार आहे, डब्ल्यू कॅपिटल बी. इथं स्मॉल बीच्या ऐवजी आपण वाय वापरायचं आहे, वाय हा बी जसंच तसा. इथं स्मॉल बीच्या ऐवजी वाय ए आणि बी. झालं आहे आपलं हे कन्व्हर्सेशन फायनल. हे 4 मार्क्ससाठी विचारतात. ॲप्सिलॉन रिमूव्ह, ह्यामध्ये फक्त अगोदर एनी रिप्लेस करायचं आणि त्यानंतर बीनी रिप्लेस करायचं आणि मग हे काढून घ्यायचं. आता आपला ह्यो टॉपिक आहे ट्युरिंग मशीन. ह्यो टी एम म्हणते ट्युरिंग मशीन. हा 4 मार्काला विचारते आणि दरवेळेस आलेला क्वेश्चन आहे. विचारणार 4 मार्काला. याच्यात कसं असतं, ह्या असं क्वेश्चन दिला असतो, एल इज इक्वल टू AN/BN/AN/0. म्हणजे अगोदर सांगून घेतो का आपल्याला याच्यात आहे ना, आपण DAP म्हणजे कसं ए बी लिहित असतो, याच्यात आपल्याला DAPची ही जी स्ट्रिंग असतं ना याच्यावर बी लिहायचं आहे असं आहे. पाहिजे इथं Q0. पण AN आणि BN हे वरचे दोघांचे अंक सारखे, म्हणजे समज आपण जर 4 जर ए घेतले तर आपले 4च बी आले पाहिजे. जर 3 ए असले तर 3च बी आले पाहिजे. इथं बी 5 आले तरी आपलं चुकणार, कारण दोघांचं वरचे सारखं आहे. यांचा अर्थ 2 बरं का, एन म्हणजे 2, एम म्हणजे 3, याला ठेवायचं एम म्हणजे 3 प्लस हे पाय एम प्लस एन असला, असं जर क्वेश्चन असला एल इज इक्वल टू AN BN आणि CM+2 असा जर क्वेश्चन राहिला तर ह्याच्यातच असतं, एक किती घ्यायचे 2, जेवढे तेवढेच बी घ्यायचे, आणि सी किती घ्यायचे 1 2 3, एक ज्यादा एम म्हणजे एकने ज्यादा, एनपेक्षा एकने ज्यादा एमला
3 घेतलं का +2 म्हणले अजून का 2 घ्यायचे या पाहिजे. आणि शेवट काय करायचं असं एक स्लॅश आणत जायचं आणि इकडून एक स्लॅश. ही झाली स्ट्रिंग ह्या एका क्वेश्चनची. फक्त एवढं करायचं, बाकीचं काहीच नाही याच्यात. इथं जर अजून जर +1 असलं तर आपण एक अजून सी वाढवणार. इथपर्यंत समजलं. आता याच्यात कसं करायचं आपल्याला, सुरुवात ही ना स्लॅशने करायची आणि शेवटून पण सुरुवात स्लॅशने करायची. आता हे पाहिजे. आता हे समज क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन 2024ची आहे ना, मागच्या त्याच्यात आला आहे. त्याच्यात फक्त असं न लिहिता असं लिहिलेलं A स्टार B स्टार. स्टार म्हणजे दोन्ही सारखे आली, म्हणजे ए किती घ्यायचा, जेवढा घेता तेवढाच बी पण घ्यायचा. असं न लिहिता असं दिलेलं आहे मागच्या वेळेस. फक्त सुरुवात आहे ना, हे बाय सुरुवात होती Q0 सुरुवात झाली. पुढं जायचं Q1 घ्यायचं. आता आपली इथं स्ट्रिंग लिहितो. आपल्याला घ्यायचं आहे काय, स्लॅश 1 2 3 4 1 2 3 4. 4 जर ए घेतलं तर 4 बी, 3 ए घेतलं तर 3च बी आले पाहिजे, कारण दोन्ही स्टार आहे म्हणजे दोन्ही सारखे. इथं येणे म्हणजे दोन्ही सारखे. आता सगळ्यात अगोदर घेताना हे जे स्लॅश आहे का, हे एक घ्यायचं. हे बाय स्लॅश = स्लॅश आपण आर. राईट इकडून आपल्याला राईट हँडला घ्यायला जावं लागेल ना. हे बाय स्लॅश आला अगोदर, त्याच्यानंतर पुढं Q2. इथं काय घ्यायचं आता आपल्याला, ए स्लॅश आर. ए घेतला Q3, ए पण घेतला आणि आता Q3. आता ए घेतल्याच्यानंतर आपल्याला याच्या घरी कसं आता समज हे पाय, आता इथालचं एक घेतला आपण बरं का, म्हणजे ए संपला. अगोदर काय आलं, का स्लॅश आला, हा स्लॅश आला. हा ए घेतल्याच्यानंतर हेच संपलं. आता आपल्याला बी घ्यायचा. जेवढी ए घेणार तेवढी बी. लगेच आपल्याला बी घ्यायला जावं लागेल. तर बी घ्यायला जाताना इथून इकडं जायचं म्हटलं आपल्याला, हे का मध्ये बाकीची बी आडे येणार आहे ना, मग ते इथं सर्ववरती मांडून द्यायचं. ए आर बी आर राईटला. हे जिथं ए घेशील ना त्याच्या पुढं कंपल्सरी हे का मांडूनच द्यायचे. ज्यादा लॉजिक याच्यात लावायचंच नाही. आलो आपण इथं आलो. आपलं काय घ्यायचं, शेवटचा स्लॅश. हे पाय स्लॅश घेतला, स्लॅश लेफ्टला जायचं. ओके. Q4 काय घ्यायचं आपल्याला, बी. हे पाय घेतला इथालचं बी. बीचं रूप मात्र आपण स्लॅशमध्ये केलं, तर बी स्लॅश लेफ्टला येलला, बी स्लॅश लेफ्ट. आपण उलटं स्लॅश झाला का, त्यानंतर डबल आपल्याला कुठं जायचं आहे, घरी. आता घरी जाताना बी संपला. आता जायचं आपल्याला एकडे जाताना आपल्याला कोण लागणार आहे, डबल ए एल बी एल म्हणजे कसं का आपण याला जायचं आहे म्हणून, लेफ्टला आपल्याला, बीच्या लेफ्टला. तर आता इथं हे झाला का, आता डबल इकडं जायचं पुढं हे रे ना, याला का क्रॉस करून आपल्याला इथं यायचं म्हणून डबल एक स्लॅश द्यायचा. स्लॅश आर Q5. आणि Q5ला असं शेवट असा चौकन करायचा. आपलं इथं संपलं. आणि याच्यात इथून जो Q4 असं काय डायरेक्ट लॉजिकली सर्व ध्यानात ठेवायचं. जो बीच्या पुढे जिथं बी संपतोय ना, तिथून स्ट्रिंग घ्यायची आणि ही इथं एला नेऊन जोडायची. आणि इकडं काय चाललंय, ए स्लॅश राईट. आपण काय चाललो इथंचं, आता ऐकून घे. पहिला स्लॅश भेटला, ए भेटला. आपल्याला बीकडे जायकरता बाकीची ए बीमध्ये येते, म्हणून सगळ्यात लॉजिकली सोपं ठेवायचं. जिथं ए संपन ना, त्याच्या पुढचा जो असं का त्याच्यावरती जी स्ट्रिंगमध्ये जे नंबर दिलेले आहे ए किंवा बी, ते लिहून टाकायचे. आणि स्लॅश एक शेवटचा स्लॅश मारला, खाली गेलो, इथं स्लॅश लिहिला, डबल बी घेतला. बी घेतल्याच्या नंतर आपल्याला एकडे जायचं. एकडे जायला कोण भेटते आपल्याला, ए आणि बी लेफ्ट साईडची. डबल इथून गेलो ए भेटला. हे पाय ए भेटला, डबल स्लॅश मारला त्याला. ए भेटल्याच्या नंतर ह्या का स्लॅशने याला स्लॅश मारला. इकडं म्हणजे पहिला स्लॅश होता ना, इकडून आलो ना आपण, मग पण बी भेटला.
त्यानंतर डबल इकडे गेलो स्लॅश मारला, ह्यो बी भेटला, हे बा ह्यो भेटला, डबल इकडं आलो ए बी, आणि जे शेवटचं बी राहिला का सगळे ए संपले, चारी 3 बी संपले. शेवटचा एक घ्यायचा, इथून लूप पुढं निघन, एक स्लॅश मारायचं आणि संपून घ्यायचं. याला एक स्लॅश मारला, ही सगळी स्ट्रिंग संपली, हे संपून घ्यायचं. आता हे झालं म्हणजे कसा सॉल्व करायचा आहे हे पूर्ण लॉजिकनी. आता सगळ्यात सोपं कसं सॉल्व करायचं मी सांगतो. आता हे असं स्ट्रिंग एक्सप्लेन केली जाते आणि आउटपुट भेटतं. सगळ्यात सोपं काय करायचं, एक स्लॅश आणायचा, एक ए घ्यायचा, एक स्लॅश आणायचा, एक ए घ्यायचा आणि डबल एक स्लॅश. एच्या आणि बीच्या बाजूने दोन स्लॅश बसले पाहिजे. बाय एच्या बाजूने पुढून पण स्लॅश मागून पण स्लॅश, बी लिहायचा, बीच्या पुढून पण स्लॅश करायचा, मागून पण स्लॅश करायचा. सगळ्यात सोपं एवढं. आणि जो ए असन त्याच्या जो पुढं स्ट्रिंगला येतं आहे त्याला ए बी द्यायचं, जो बी असन त्याच्या पुढे येतं आहे त्याला पण ए बी लिहायचं, आणि ही स्ट्रिंग आणि इथून बीपासून डबल एपर्यंत जोडून द्यायचं. हे झालं एकदम सोपं रिझन. हे बाय हे झालं पहिला. याच्यात कसं इथं एन = 0 म्हणजे एन म्हणजे कमीत कमी 0 तरी पाहिजे, ए किंवा एन दोन्ही पण नाही का, एक मोठा आणि एक लहान. आता इथं कसं एन = 1 फक्त. आता हे बाय इथं पण ती स्ट्रिंग आहे, ए तेवढेच बी. समज 2 ए जर घेतले तर 2च बी घ्यायचे. ही झाली घ्यायची स्ट्रिंग. याचा अर्थ ह्यो झाला. आता याच्यात कसं करायचं, हे बाय डायरेक्ट भानगडीत पडायचंच नाही. मी हे बाय जसं सांगितलं तसं जिथं येईल येणार एच्या दोन्ही साईडनी स्लॅश आला पाहिजे, बीच्या दोन्ही साईडनी स्लॅश आले पाहिजे. हे बाय 2 स्लॅश आणि 2 ए म्हणलं आपल्याला स्ट्रिंग कितीची होणार, Q4 पर्यंत. Q1 Q2 Q3 Q4. मी काय म्हणलो, ज्यावेळेस ए लिहायचं बी लिहायचं त्यांच्या कडीने दोन्ही कोणी स्लॅश आले पाहिजे. सुरुवात काय होणार, स्लॅश आरनी, इथं ए स्लॅश आर, इथं स्लॅश लेफ्ट. ओके, इथं येणार बी स्लॅश लेफ्ट. इकडं उलटं आपल्याला बी उलटाला घ्यायला जावं लागेल ना एल, आणि बी नंतर पण स्लॅश आला पाहिजे, Q5 स्लॅश लेफ्ट. आता ह्यो लेफ्ट नाही, ह्यो शेवटचा स्लॅश राईटला येईन कारण तो इकडचा मारायचा आहे. सगळ्यात अगोदर काय बोललो, ए लिहायला का एच्या बाजूने एक स्लॅश आला पाहिजे, बीच्या बाजूने पाहिजे, बी लिहायला बीच्या बाजूने एच्या बाजूने 1 2 3 4 5. सगळ्यात सोपं काय एवढं करायचं की दोन्हीच्या बाजूने स्लॅश आला पाहिजे. लिहितानीच अशी सुरुवात करायची का पहिला स्लॅश आणायचा, मग एक जे ए दिलेला असेल तो ए लिहायचा, डबल दुसरा स्लॅश आणायचा, मग जो बी असेल तो लिहायचा आणि डबल तिसरा. तर काहीच लॉजिक न लावता हे एवढं होऊन जातं. Q5च्या नंतर आता फक्त इथं कसं आहे, आता मी सांगितलं तसं ए कुठं संपतोय, 2ला काय भेटणार आहे, ए आर बी आर. हे असं लिहून टाकायचं कारण ए आणि बी आहे ना Q, आणि Q3 जिथं संपन का तिथं लिहायचं. म्हणजे Q3 काय कोणचा जरी अंक असला म्हणजे अल्फाबेट जिथं संपन का तिथं पण तसंच लिहायचं, बी लेफ्ट, बी ए लेफ्ट, इथं ए लेफ्ट. आता इथून स्ट्रिंग घ्यायची आणि इथं जाऊन द्यायची. रिवर्स काय चाललंय, ए राईटला. आता हे कळलं ना, इथून ए का भेटला, इथून स्लॅश पाडला, हे का भेटलं, बी भेटला, इथून शेवटचा स्लॅश अगोदर पडला, बी भेटला. बी भेटल्याच्या नंतर इथून ए का भेटन, इथून बी भेटन, म्हणजे जेवढे ए तेवढे बी इथं तयार होते. कोणता जरी म्हणजे म्हणजे हे असलं इथं सी जरी असला तरी बीचे जो शेवट होतो ना तिथून जी रेष येणार ना म्हणजे आपलं पाठीमागं ती इथं ए पैसे आणायचे Q2ला. म्हणजे तिथं हे एक झालं, आणि इथं फक्त शेवट होताना कसं होईल, इथं Q6 आहे ना, इथं पुढं एक Q6 लागेल पाहिजे चौकन, कारण Q6 का म्हणून, कारण इथं आपल्याला फक्त
1 किंवा 0 म्हणजे जो शेवटचा जो बी राहील ना तो सुद्धा संपायचा म्हणून डबल इथे स्लॅश स्लॅश आणि 0 येईल. स्लॅश स्लॅश 0 म्हणजे इथं संपून जाईल. हे बाय हे असंच होतं सेम. आता एक पुढचं उदाहरण पाहू. हे बाय आता पुढचं हे तर हे उदाहरण आहे L = AM (BC/1). बाय हे असं आहे. आपल्याला एक किती लागते आपण हे जर 2 घेतले हे बाई एकूण स्ट्रिंगचा स्लॅश हे जर 2 घेतले तर बी आपल्याला ऑलरेडी अशी दिलेली आहे. आपल्याला बी फक्त 2च घ्यावं लागणार आणि सी पण 2 कारण इथं येणे आणि इथं येणे जेवढे ये तेवढेच सी. उदाहरणार्थ आपण जर हे जर 4 जर घेतले तर इथं 4 घेतल्यानंतर इथं मध्ये काय येणार बी 2च येणार आणि नंतर सी डबल 4 येणार. हे कळलं. बी काय बदलणार नाही कारण ती इथं फक्त 2च दिलेली आहे. आता याचं आहे का कसं करायचं याचा पहिले म्हणे सगळं सारखं आहे फक्त बी आपल्याला शेवट हे करायचा. आता इथं ना सी दिला आहे मग इथं बी होता. अल्फाबेटचं काय नसतं जरी कोणता जरी असला तरी पण सगळ्यात पहिलं ए आणि सी मांडून घ्यायचे का त्यांच्या दोन्ही बाजूला स्लॅश आला पाहिजे. सगळ्यात सोपं म्हणजे हे असंच करायचं. तर Q0 स्टार्ट होईल Q1 एकूण एक स्लॅश 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 राईट. एचं जसं तसं मांडून घेतला स्लॅश स्लॅश राईट झाले. असा मांडून घेतला का त्याच्या दोन्ही बाजूने 2 स्लॅश झाले मध्ये आला झालं. Q3ला काय येणार सी स्लॅश लेफ्ट Q4 सी स्लॅश लेफ्ट झाला का. आता एच्या दोन्ही बाजूने स्लॅश झाला बीच्या एकच बाजूने बीच्या पुढच्या बाजूने पण स्लॅश करायचा राईट Q5. हे सोडायची नादात लागण्यापेक्षा का तुला एकदम सोपी ट्रिक सांगितली काय ए घेतल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूने हे करायचा. इथं सी होता म्हणून इथं सी घेतला सीच्या पुढून स्लॅश झाला मागून स्लॅश झाला सीचं संपलं. जिथून ए संपतोय तिथून काय काय भेटणार आहे आता आपल्याला तिथून भेटणारी AR राईटला जाताना इकडच्या साईडला शेवट आर लिहायचं आणि इकडच्या साईडला एल लिहायचा. फरक एवढाच करायचा. इथं सी पण भेटणार CCR आणि इथं बी पण आहे आपल्याकडं मग इथं बी पण भेटणार BBR. सी कुठं संपत आहे बा असं इथं प्रत्येकाला बांधा असतो इथं असं पुढं चाललेला सी इथं संपतो का सी कुठं Q4ला संपतो. इथं का काय भेटणार आपल्याला इथं भेटणार ए लेफ्ट बी लेफ्ट आणि सी लेफ्ट. जे इकडे भेटतं का तेच इकडं सुद्धा भेटत असतं. आता इथून ते भेटल्याच्या नंतर आपण आपलं इथून काय होणार हे इथून लूप जाणार डबल मागं इकडं काय आणायला चाललो आपण ए आणायला चाललो ए स्लॅश राईटला. इकडून आपल्याला ए भेटणार आणि ए आणायला काय करायचं जायचं जे दुसरं जे असेल ना आपल्याला दिलेलं त्याच्या पुढे जो स्लॅश असेल ना त्याच्यापासून सुरुवात करायची मागं जायला. आणि आता हे करणं आहे का कसं होणार हे बघ अगोदर ए भेटणार त्यानंतर समज 4 ए जर असले 4 जर बी असले बी नाही सी आहे ना 1 2 3 4 पहिल्या स्लॅश भेटला त्यानंतर ए भेटला. ए नंतर मध्ये घरी जाताना भेटणार आहे हे पाहिजे स्लॅश हे शेवटचा स्लॅश भेटला. त्यानंतर सी भेटला ह्यो पाहिला त्यानंतर स्लॅश करायचा सीला डबल स्लॅश केलं स्लॅश करून कुठं जायचं आपल्याला ए आणायला जायचं डबल हे इकडून आलो ह्यो ए भेटला ह्यो ए घेतला डबल एक स्लॅश केलं त्याला हे स्लॅश म्हणजे डबल तो ए खोडून टाकायचा. हे संपत गेले. डबल सीकडं आलो डबल स्लॅश पळला हे पळला सीकडं आलो सी घेतला अगोदर सी घेतला सी जो भेटतोय त्याला स्लॅश मारायचा डबल ह्यो सी भेटला याला डबल क्रॉस झालं तर डबल ह्यो ए आणायला गेला अगोदर ए घेतला ह्यो 3 नंबरचा ए घेतला याला काय करायचं स्लॅश मारा याला पण खोडवलं गेलो सी हे पाहिजे इथालचं सी ह्यो 3 नंबरचा पण सी भेटला सीला काय करा स्लॅश मारा ह्यो स्लॅश झाला डबल ए आणायला जायचं आपल्याला ए घेतला याला खुल्ली केली डबल त्याला काय करा खोडून टाका स्लॅश मारा डबल सी घ्या
सी घेतला त्याला काय करा स्लॅश करा. आता इथून हे तिन्ही सारखे झाले का. आता इथून डबल Q2ला आला ए आणायला, पण इथं एचे सगळे स्लॅश झालेले. डबल टू सीकडे आला सगळे स्लॅश झालेले. मग डबल स्लॅश. मग आता तो पुढं निघणार. आता आपलं हे बाय आता आपलं फक्त राहिलं आहे बी मांडायचे. आता आपण ए तर मांडले, सी मांडले. आता बी काय करायचे बी कंटिन्यू पुढं मांडायची. जागा पुरण काय समज Q5ची ना Q6ला इथं काय द्यायचं B/R. आपल्याला 2 एका बी लागते, 1 एका बी भेटला. तसं पुढं हे बाय आता खाली घेतो, पुढं जागा नाही. आता इथं आहे ना जागा नाही म्हणून खाली ओढवतो. पहिला बी भेटला आपल्याला किती बी लागत होते 2 ना. या पाहिजे 2 हे पहिला भेटला, येतही भेटलेले बी पण सी पण भेटलेले आपल्याला पहिला भेटला. डबल दुसऱ्याला पण इथं B/R. आता खाली लिहितो इथं जागा नाही म्हणून. आता इथं आहे ना Q6 नाही सॉरी Q5 इथंची, इथं Q6 इथं Q7 आहे. एक बी भेटला. आणि त्यानंतर आपल्याला आता इकडं रिवर्स नेतो, असं खाली केलं इथं येणार Q8च्या ठिकाणी एक /0. आपला इथं येऊ संपला. हां इथं जर आपल्याला जर स्ट्रिंगमध्ये दिलेलं असतं L = AN B/N. इथं जर आपलं 4 जर बी घ्यायचे असते तर आपण इथं एक बी घेतला असता, Q8ला एक घेतला असता आणि Q9ला आपण स्लॅश दिला असता. इथं 2च घ्यायची म्हणून 2दा लिहिली. इथं 3दा असते तर इथं पण आपण बी लिहिला असता. Q8च्या नंतर इथं Q9 झालं असतं, इथं हा स्लॅश मारला असता आणि Q9ला स्टॉप झालं असतं. हे असं एवढं सोपं. फक्त जी स्ट्रिंग दिली ना ती तेवढी लिहून काढायची. आता तुला सगळ्यात सोपं सांगितलेलं आहे का, जसं दिलेलं असेल ना आपल्याला E किंवा C त्यांच्या दोन्ही बाजूने स्लॅश टाकायचा आणि दोन्हीचे जे संपतोय तिथं त्यांचे जे व्हेरिएबल दिलेले नाही ते लिहायचे, इकडून लिहायचे. हे झालं एक क्वेश्चन. आता हे L = N B. आता हे आहे ना, आता हे किती L = N B = M C = N. आता याचा अर्थ काय सांगितलं, N म्हणजे 2. समजा आपल्याला ही जर आपण 2 जर घेतली तर आपली सी पण किती आली पाहिजे 2. जेवढे ए येतील तेवढे सी कारण 2 येईन. आणि एम किती पण घ्या, पण समज एम येतील 3, यांच्यापेक्षा जादाच आले पाहिजे. समज M3 हे पाहिजे अशी स्ट्रिंग आहे. याला काय करायचं, अगोदर याची तीन लिहून घ्यायची. अगोदर कोण लिहायचं जे सारखे कोणी ए आणि सी. मग सगळ्यात फर्स्ट लॉजिक Q1 दोन्ही साईडने स्लॅश टाकून घ्यायचे आणि मध्ये ए आणि बी सी लिहून घ्यायचे, कारण त्यांचे सारखे आहे ना त्यामुळं अगोदर त्यांना घ्यायचं /R A/R Q2. ए का लिहून घेतला, एच्या दुसरी इकडून पण स्लॅश मारायचा /R Q3. या C/left Q4 C/right. एवढे झाले. हे पहा सगळ्यात सोपं लॉजिक सांगितलं होतं का एवढंच का दोन्हीच्या बाजूनी हे करून घ्यायचे स्लॅश बरं का /R. सगळ्यात बेसिक सांगितलं. एच्या बाजूने एक स्लॅश आहे, बी इकून पण आहे, सीच्या पण पुढून पण आहे मागून पण आहे. इथं Q5 काय करायचं, जिथं ए संपतोय की जिथं ए Q2ला जातोय ना तर मग इथं वरती त्याच्या स्वतःच्याला लिहून द्यायचे AR CR आणि BR. कळलं. याच्यात ABC दिलं आहे ना म्हणून तेच लिहायचं, डबल ए करायचं RR. सी कुठं संपतोय इथं. हे पाय असा बांधा असतो तुला सांगितलेलं आहे. सी इथं संपतोय ना तिथं पण काय लिहून द्यायचं AR BR आणि CR. म्हणजे
इथं एकडे जाताना हे भेटणार आहे आणि इथून सीकडे जाताना हे मध्ये आड येणार आहे, म्हणून हे स्वतःला लागत असतात घ्या, नसलं तर नका घेऊ, असा याचा अर्थ. सगळ्यात सोपं सांगितलं. जो तो रिवर्स आणणार आहे ए, आपल्याला आता इथून सी भेटणार आहे ना, आपल्याला एकडे यायचं डबल ए आणायला, इथं आणायला यायसाठी कधी त्याला पण सुरुवात करताना स्लॅश आहे बरं का, कधी त्याला पण सुरुवात करताना जिथून पहिला स्लॅश चालू होतोय का तिथून ते जो शेवटचा संपतो का तिथून घ्यायचं आहे आपण, म्हणजे इथून इथपर्यंत. सगळ्यात सोपं लॉजिक. कुठून रिवर्स यायचं तर जो सीच्या पुढं जो स्लॅश असेल का तिथून रिवर्स यायचं, आणि कुठपर्यंत जो एच्या पुढचा स्लॅश असेल, दोन्ही स्लॅशच्या मध्ये इथं माग येणार ए स्लॅश आर, मागं ए येणार. आता हे झालं याचं. आता इथं भेटले का आपल्याला ए आणि सी सर्व भेटणार. आता राहिलं आपल्याला यांच्या दुप्पट, म्हणजे यांच्यापेक्षा जादा आपल्याला बी आणायची, म्हणजे बी किती पण आणू शकतो, 1 पण आणू शकतो, 2 पण, 3 पण, 4 पण, नाही पण आणू शकतो. एम म्हणजे किती पण यांच्यापेक्षा जादा, एनपेक्षा किंवा एनपेक्षा कमी, म्हणजे कंडिशन कशी पण असू शकते. मी इथं का कसं करायचं, आता जागायचं लई प्रॉब्लेम हो राहिला. Q6 हे पाहिजे, इथं आलं Q6, इथं काय देणार आपण बी स्लॅश राईट भेटला का एक बी भेटला. आणि आता एक बी भेटला आपल्याला, पण इथं कसं आहे एम आहे, हे बाय एम. आता इथं का पहिल्या क्वेश्चनमध्ये कसं दिलेलं होतं, प्रॉपर नाही दिलेलंच होतं 2, याच्यावर एम नव्हता आणि एन नव्हता, इथं डायरेक्ट दिलं होतं का आम्हाला 2 एन बी आले पाहिजे, म्हणून आपण इथं 2 वेळेस लिहिलं. आता इथं एम म्हणजे आता इथं कसं आहे, इथं एम आहे, एम म्हणजे आपल्याला माहीत नाही का आपल्याला बी किती लागते, म्हणून ज्याचं जास्त ना आपण सेल्फला नाही देत का, सेल्फला याला बी स्लॅश राईट द्यायचं स्वतःच्याला, म्हणजे तुला जेवढी लागते तेवढी बी याला भेटते, तुला जेवढी लागते तिथं लूप इथं स्वतःभोवती इथं डोक्यावर, म्हणजे इथं स्वतःभोवती फिरणार, ते जेवढे लागते तेवढे येणार. आणि आता बी लागते तेवढी घेतल्याच्या संपल्याच्यानंतर इथं Q7 शेवटच्याला चौकोन करायचा सांगितलेला, इथं स्लॅश आर, शेवट स्लॅश मारून समाप्ती घ्या. हे झालं असं, एवढं सोपं. फक्त याच्यात एकच लॉजिक ध्यानात ठेवायचं, जे सारखे असते का त्यांना अधोकर लिहायचं आणि त्यांच्या बाजूने दोन्ही पण स्लॅश मारायचा. इथं हे संपतो तिथं जे इथं दिलेले तेच लिहायचे, इथं दिलेले ते लिहायचे. रिटर्न जो शेवटचा लिहिल्याच्यानंतर जो स्लॅश येईन का त्याच्यापासून रिटर्न घ्यायचं पहिल्या स्लॅशपर्यंत, रिटर्न ये द्यायचा. आणि पुढं इथं आपल्याला बी किती माहिती नव्हतं म्हणून एक बी दिला आणि त्याला स्वतःभोवती फिरलं. इथं जर डायरेक्ट 3 बी लिहिलेले असते आणि एम नसता तर आपण इथं पण बी घेतला असता, इथं पण 3 वेळेस बी घेतले असते आणि चौथ्या वेळेस स्लॅश देऊन बंद केलं असतं. हे झालं. किंवा आता पहिल्याचे क्वेश्चन, पण याचे ना आपल्याला असे टप्पल फाइंड आउट करायचे असतात याचे. आता ते सांगतो कसे, आता बाकीचे याचे सांगितलेले नाही आहे का सगळ्याला कसे करायचे, पण आता फक्त एकाचे सांगतो, बाकीचे पाहून घे. याचं कसं असतं, आता याचं कसं स्टार्टिंग होणार, ए आणि बी सारखे या नंबरपर्यंत, Q0 Q1 Q2 Q3 Q4, एक स्लॅश आणायचं स्टार्टिंगला, ए स्लॅश आर आहे का घेतला, डबल स्लॅश लेफ्टचा बी घेतला, बी स्लॅश एल, हे एक झालं लेफ्टचं. इथं बी इथं संपतो, याच्या स्वतःच्याला बी आर ए आर येणार, ठीक. इथं ए कुठं संपतो, इथं येणार ए आर बी आर, हे झालं क्यू. समज Q5 इथं का केला Q5 स्लॅश आर, इथं समाप्त केलं इथून इथपर्यंत. आणि इथं भेटला आपल्याला, इथून आपण आणायला चाललो याला ए स्लॅश आरला. फक्त याच्यात मग एक सांगायचं राहिलं होतं तुला, मी सांगितलं होतं का याच्यात जोडताना कसं जोडायचं लूप, जिथून स्लॅश याचा शेवटच्या स्लॅश जिथून संपतोय तिथून घ्यायचं आणि पहिल्याच्या स्लॅशपर्यंत. पण हे इथं आपलं एक तर 0 किंवा 1 काही पण असू शकतं, लईत 0
पाहिजे आपल्याला. त्यामुळे मग इथं कसं केलेलं आहे, इथून एपर्यंत न्यायला आपल्याला कमीत कमी 0 पाहिजे, म्हणून पैसे न्यायला ह्यो लूप. याच्यात फक्त एवढंच आहे. आणि इथं जर नसलं, इथं जर एक जर असतं तर आपण इथपर्यंतच न्यायला असता. इथून इथपर्यंत घेतला असता. तिथं फक्त बेसिक एवढ्याचे, याच्यात काही नाही, सगळ्या एकच विचारले जाते. ते फक्त नाही म्हणून ध्यान ठेव. असे हे टप्पल द्यायचे असते. हेच टप्पल उभे खाल्लेले. Q आपण कुठपर्यंत वापरले, Q5पर्यंत लिहायचं. समेशन म्हणजे आपण व्हेरिएबल कोणचे वापरले, ए आणि बी वापरले. डेल्टा इथं आपल्याला खाली काढायचा आहे. डेल्टा तसा ठेवला. ह्यो अर्धा टी, याच्यात काय असायचं, आपण काय वापरलेलं आहे, ए वापरलेला आहे, बी वापरलेला आहे, स्लॅश वापरलेला आहे ना, ए बी आणि इथाचा स्लॅश, म्हणून हे स्लॅश केलं. Q0 म्हणजे तुम्ही स्टार्टिंग कुठून केली लूप लिहायला, आपण Q0पासून केली, म्हणजे तिथं Q0ची. बी म्हणजे तुम्ही समेशन सिम्बॉल कोणचा वापरला, आपण स्लॅश वापरला, इथं स्लॅश आला. आणि एफ म्हणजे फायनल स्टेट, तुमचं शेवटची स्टेट कोणती, Q5 आहे आपली, शेवट Q5 कशी झाला, म्हणून इथं Q5 लिहायचं. आणि हे समेशन. आता हे डेल्टा आता आपल्याला डेल्टा काढायचा. याच्यातच आहे Q1 Q2 Q5, यांचं फक्त असं काढायचं काय, Q1चा ए कुठं गेला, बी कुठं गेला आणि स्लॅश कुठं गेला. हे बाय, आता Q1 आहे, Q1चा ए कुठं चालला आहे, हे बाय Q1 इथं आहे. त्याच्या आधी ना आपल्याला इथं Q0 पण लिहावं लागेल ना, Q0 लिहायचं हवं, ऐकून घ्या अगोदर Q0चा ए कुठं चालला आहे, कुठंच नाही, बी कुठं चालला आहे, कुठंच नाही, आणि त्याचा स्लॅश कुठं आहे, Q0चा Q1ला चालला आहे. हे बाय Q0चा स्लॅश Q1ला चालला आहे. याच्यात ए पण नाही, बी पण नाही. मग हे बाय इथं स्लॅश येईन, फक्त इथं येईन Q1/R. कुठं चालला आहे तर Q1ला चालला आहे. Q0चा स्लॅश Q1ला चालला आहे. Q1चा ए कुठं चालला आहे, Q1चा ए चालला आहे Q2ला. Q2चा बी कुठं चालला आहे, कुठंच नाही. आणि सी कुठं चालला आहे, Q2चा बी, Q1चा बी पण नाही इथं. मग Q1चा ए कुठं चाललेला आहे, Q2ला, Q2/राईट. Q1चा बी नाही, आणि Q2चा स्लॅश पण कुठं आहे, स्लॅश पण नाही इथं, स्लॅश आहे. Q2चा स्लॅश कुठं चालला आहे, हे बाय Q2चा स्लॅश Q3ला. ए आणि बी स्वतःलाची, हे बाय एच्या ठिकाणी काही Q2/R स्वतःलाच, आणि स्लॅश चालला आहे Q3ला, Q3/R. ओके. हे पाय इथं हा Q2चा स्लॅश हा Q3ला चालला आहे, इथं आला Q3चा बी Q4ला चालला आहे, इथं 4 आहे. Q3चा बी Q4ला चालला आहे, ए Q1ला चालला आहे. आणि Q3चा ए कुठं चालला आहे, Q1ला, Q1/R. बी कुठं चालला आहे, Q4ला, Q4/R. स्लॅश लेफ्ट, आर नाही, लेफ्ट इन. आणि Q3चा स्लॅश कुठंच नाही आला, Q3ला स्लॅशच नाही म्हणून तो कुठं नाही चालला आला Q4. बाय Q4चा स्लॅश Q6ला, आणि Q4चे ए आणि बी स्वतःलाचे, ठीक आहे. बाय Q4चे स्वतःलाचे, Q4/R. ए पण स्वतःला, बी पण स्वतःला. आणि याचा स्लॅश, हे पाहिजे इथं डॅश आहे, स्लॅश कुठं चालला Q6ला, Q6/R. हे झालं. आणि Q5चं शेवट आला हा Q5, इथं 5 ना आपले. Q5 कुठं चालला आहे का, कोणीच नाही, त्याला स्वतःला कोणीच नाही, तो पुढं कोणीच नाही, इथं संपत आहे डायरेक्ट आपला लूप, म्हणून इथं Q5ला 3 याला डॅश आहे. हे असं येतं 4 मार्कसाठी काढायला, 4 मार्क. हे फक्त टप्पल पाहून घे कशी काढायची, आणि हे जे मार्कचे आहे ना, हे सर्वांचे काढून हे कर, ट्राय करून पहा कसं.